आत्ता महाभारतामध्ये कुठून कुठून युद्ध आले तर आपण म्हणून सगळे भारतातनं आले. आत्ताच्या भारतातनं नाही आलेत. सिरियापासून ते इंडोनेशियापर्यंत लोकांनी भाग घेतलेला आहे. पण भगदत्त हा ऑलमोस्ट बगदाद इराकमधनं आलेला होता. बाल्लिक तुम्ही नाव ऐकलं असेल महाभारतात. बाल्लिक नदी आत्ता सिरियात आहे. कुरु वंशाचे उत्तराकुरु किंवा मद्र म्हणजे माद्री तुम्हाला माहिती आहे ना, ते म्हणजे आत्ताचं काय माहिती आहे का तुम्हाला, टर्कमेनिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि चायनाचा जो झायजियांग प्रोव्हिन्स आहे, वेस्टर्न प्रोव्हिन्स. त्या वानरांची वर्णन आहेत वाल्मिकी रामायणामध्ये की काही जे होते वानर हे ऋषींचे पुत्र होते, काही जे वानर होते हे राजर्षींचे पुत्र होते. त्यांनी आपण आता हल्ली काय म्हणतो त्याला मिनिमलिस्ट लिव्हिंग म्हणतो की नाही समजा, तसं त्यांनी वनामध्ये राहायचं असं ठरवलंय. वानरांचं उडणं घेऊया. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर उडत होते तर सगळेच उडत असते, तसं नाही आहे. काही ठराविक वानरामध्येच ही अबिलिटी होती आणि प्रत्येकाची एक मर्यादा होती. म्हणून ते वर्णन होतात बघा की अंगद म्हणतो मी एवढं जाऊ शकेन, जांबवान म्हणतो मी एवढं जाऊ शकेन, आणि मग हनुमानच असा निघतो की जो 100 योजनापर्यंतचा प्रवास करू शकेल. त्यांची काही अबिलिटी होती. परत ते काही टेक्निकल मॅन्युअल नाही आहे, ती वर्णन आहेत. आपण आता ते श्रद्धेवर घ्यायला पाहिजे. रावणाची लंका, पण तिथून त्या छोट्या आयलंडवरून राक्षसालयामधून त्यांनी जगभर कंट्रोल केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र त्याच्या हाताखाली होता रावणाच्या. हो, फ्रंटियर. म्हणूनच जेव्हा शूर्पणखेचं नाक कापलं ती रावणाकडे नाही गेली लंकेला, ती कुठे गेली, खरं, दूषण आणि त्रिशिर ते तिथेच जवळ होते ना. म्हणजे ते फ्रंटियर प्रोव्हिन्स होता तिथे. शूर्पणखा काय करत होती नाशिकला, नाहीतर रावणाचं वर्णन तर तो महातेजस्वी. म्हणजे राम जेव्हा पहिल्यांदा भेटतो ना त्याला युद्धामध्ये, तर राम सुद्धा चाट पडतो की हा कोण महातेजस्वी माणूस. म्हणजे माहिती असून तो चाट पडतो, इतकं त्याचं तेज आहे. म्हणजे इक्ष्वाकू म्हणतात ना की काय रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय वचन जाय. हे जे राम म्हणतोय आणि तो म्हटल्या तो जंगलात जातोय, वनवासात जातोय, काही आर्ग्यू न करता, ह्याच्यामागे एक मोठी परंपरा आहे. इतकी मोठी परंपरा आहे की भगवान बुद्धासारख्या माणसाला सुद्धा सांगताना मी इक्ष्वाकू वंशाचं आहे सांगायची इच्छा होते. महावीरांना सुद्धा मी इक्ष्वाकू वंशाचं आहे सांगायची इच्छा होते. एवढी ती जुनी परंपरा आहे. बापरे. पण मग आता आपण ज्यावेळेस म्हटलं ना की त्यात वानर सेना येते, हनुमान येतो, म्हणजे आता जर आपण आत्ताची माणसं बघितली आणि जर हे या अर्थाने बघायचं म्हटलं की हा माणसांचाच इतिहास आहे, काही काळापूर्वीचा 14,000 वर्षांपूर्वीचा जर रामायण माणसांचाच इतिहास आहे आणि ती आपल्यासारख्याच एका माणसाची रामाची गोष्ट आहे असं मानायचं ठरलं, तर मग त्यात जी येणारी पात्र आहेत ना तर ती कदाचित खूप अविश्वसनीय वाटतात. म्हणजे मग हनुमान आला, बरोबर, मग ती पूर्ण वानर सेना आली, मग जटायू आला, आणि मग त्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, मग काहीतरी अशा जादुई गोष्टी थोड्याफार दिसतात, मग रावण पळवून नेतो, हा पुष्पक विमान असेल, पासून वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मग त्यांचा रिलेव्हन्स कसा, आपण त्याचं सार घेऊया. तर आता हनुमान म्हणजे ते झाले वानर, जांबवान म्हणजे झाला वृक्ष, जटायू म्हणजे झाला गृध, यांना आपण एकत्र घेऊया. ओके. त्याचं आजचं आपलं इक्विव्हॅलंट ह्युमरसली म्हणायचं ना तर आपण काय म्हणता येईल माहिती आहे का, की भैया घाटी आणि मद्रासी, म्हणजे मजेनं म्हणून सांगतोय. हे कसं आपण वापरले जातात ना शब्द अशा अर्थानं की हे आपल्याला ह्युमन बिंग्स आहेत ना, तिन्ही ह्युमन बिंग्स आहेत, एकमेकाशी ते कम्युनिकेट सुद्धा करू शकतात. पण आपण असं म्हणताना असं डेसिग्नेशन देतो, म्हणजे हे मजेशीर झालं किंवा थोडंसं खालच्या दर्जाचं असेल. पण तसं जसं आपण म्हणतो तसं एक्झॅक्टली नव्हतं. पण ह्या पर्टिक्युलर एक प्रकारच्या आपण काय म्हणूया, एक प्रकारचं ग्रुप, जमात म्हणूया सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर, आणि त्यांचं जसं इनसिग्निया, म्हणजे आता इकडे पण आलंय आता हल्ली तुमच्याकडे क्रिकेटमध्ये हे असतात ना प्रत्येकाचे सिम्बल्स, म्हणजे मुंबई काय, मुंबई इंडियन्स, हां असं किंवा नाव असतं. तर अमेरिकेत तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे सिन्सिनाटी रॉयल बेंगाल टायगर्स. अच्छा, ते बेंगाल टायगर बेंगाल कुठे तिथे गेले तसं होत नाही, तो टायगरचा सिम्बॉल आहे. तसं वानर यांचा हा वानरासारखा ड्रेस घालणं म्हणजे शेपट लावणं, वरून ते कव्हर करणं, हा त्यांचा इनसिग्निया आहे. म्हणजे आपल्या मिलिटरीमध्ये बघा, आर्मी नेव्हीमध्ये बदल समजण्याकरता वेगळा पोशाख असतो, बरोबर. ते गेम खेळताना तुम्ही बघा तिकडे, म्हणजे जे तिकडे असे काय असं काहीतरी असलं ना, म्हणजे असुराज जसं जर असेल तर ते तसं लावतात, वर शिंग घातलेलं घालतात. अशा तुम्ही पापा न्यू गिनीमध्ये बघू शकता, आफ्रिकेमध्ये बघू शकता, त्यांचा एक पर्टिक्युलर डान्स गिअर असतो. ज्या नेटिव्ह अमेरिकन्स इंडियन्स आहेत त्यांचा स्पेसिफिक गिअर असतो, तुम्हाला बघून कळतं की हा अमुक इंडियन आहे, हा होपी इंडियन आहे, हा अमुक इंडियन आहे. तसा प्रकार होता. आपण त्यांच्या पुढे शेपटीवर येऊ. तसंच गृध म्हणजे मानवच होते,
जेव्हा जटायू राम लक्ष्मणाला पंचवटीत भेटतो तेव्हा तो पहिल्याच कॉन्व्हर्सेशनमध्ये काय सांगतो, मी दशरथाचा चांगला मित्र आहे. म्हणजे तो दशरथ तिकडे वर, हा तिकडे नाशिकला आलेत, पण त्यांची ओळख आहे, तो एक माणूसच आहे. तसंच जांबवान ह्याचं वृक्ष असं म्हटलेलं आहे, तो एक वेगळा टीम झाल्यासारखं, वेगळी जमात झाल्यासारखं त्यांचा वेगळा ड्रेस आहे. ह्याचं उदाहरण असं की हनुमानाची ओळख काय आहे. हनुमान हा पॉलिग्लॉट आहे, संस्कृतचा तज्ज्ञ आहे, तो संस्कृतचा ग्रमेरियन आहे, संस्कृतच्या भाषा येतात. एक सुंदर प्रसंग सांगतो तुम्हाला रामायणातला. तो जेव्हा सुंदरकांडामध्ये सीतेच्या शोधात जातोय आणि मग सीता त्याला दिसते, मग तो झाडावर लपून बसतो. सगळी स्टोरी सांगत नाही. तर रावण येतो तेव्हा तो परत लपून बसतो. रावण निघून गेल्यानंतर तो म्हणतो आता आपण सीतेला जाऊन भेटूया. तो सीतेला जेव्हा जाऊन भेटतो तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की मी सीतेशी कोणत्या भाषेत बोलू. आता हे आत्ताचे तुम्ही हुप्पे वानरना ट्राय करून बघा, तसं काही मिळणार नाही तुम्हाला. तर तो म्हणतो की हा मी संस्कृतशी बोलेन सीतेशी. ऑन अ सेकंड थॉट तो असं म्हणतो की नको, मी जर संस्कृतशी बोललो तर कदाचित सीतेला असा संशय येईल की हा रावणच काहीतरी वेगळं रूप घेऊन आलाय का. म्हणजे त्यात तुम्हाला 2-3 गोष्टी कळल्या. हनुमानाला संस्कृत येत आहे, पण रावणाला पण संस्कृत येत होतं, अर्थात सीतेलाही येत आहे. मग तो असं म्हणतो की नाही, मी काय करेन, जो मगध आपलं सीतेचं काय मिथिला किंवा अयोध्या म्हणूया, तिथला जो डायलेक्ट आहे, तो अवधी म्हणत नाही, आता आपण त्याला अवधी म्हणू, तिथला जो डायलेक्ट आहे त्याच्यामध्ये मी सीतेशी भाष्य करेन. आणि तो त्या तिथल्या लोकल म्हणजे मिथिला किंवा अयोध्या ह्या डायलेक्टमध्ये सीतेशी भाष्य करतो. यात तुम्हाला काय कळलं, हम्पी बेलारीला राहणाऱ्या माणसाला इतका तो हुशार होता की त्याला अवधेची म्हणजे अयोध्या भागाची भाषेचा डायलेक्ट येत होता, त्याला तो माहीत होता आणि तो इतक्या फ्लुएंटली तिच्याशी बोलू शकतोय. ही वॉज अ पॉलिग्लॉट. तो वानर असणं शक्य नाही, म्हणजे मंकी असणं शक्य नाही. वानर विशेषण नर अशा अर्थानं आहे. आपले दुसरे एक उत्तम मराठी संशोधक आहेत यशदीप देवधर, माझे उत्तम मित्र आहेत. IIT मुंबई आणि IIM अहमदाबाद आणि नंतर बिझनेस, आणि आता बिझनेस सगळं बरंचसं बाजूला करून माझ्यासारखंच मी 10 वर्षापूर्वी जॉब सोडला. तसंच ते पूर्ण त्यांनी वाल्मिकी रामायणाला वाहून घेतलेलं आहे. 21 नोट्स म्हणून यूट्यूबवर चॅनल आहे, तुम्ही बघितलं असतं तर मुद्दाम बोलवा त्यांना. त्यांचे हू आर वानराज, हू आर राक्षसाज असे 7-7 मिनिटाचे व्हिडिओजच आहेत. आणि पूर्ण आपल्या वाल्मिकी रामायणातले श्लोकांचा आधार देऊन त्यांनी दाखवलेलं आहे की वानर हे कसे ह्युमन बिंग होते. त्याचं असं वर्णन आहे, जसं आपले शीख लोक आपण घेऊया, आपले शीख ब्रदर्स, की शीख म्हणजे कोण, पहिल्यांदा जाट आणि पंजाबी, त्यातला पहिला फॅमिलीतला पहिला जो मुलगा असायचा तो आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता म्हणून ते शीख बनवायचे त्याला. तसं आपल्याला वर्णन येतात की त्या वानरांची वर्णन आहेत वाल्मिकी रामायणामध्ये, की काही जे होते वानर हे ऋषींचे पुत्र होते, काही जे वानर होते हे राजर्षींचे पुत्र होते. त्यांनी आपण आता हल्ली काय म्हणतो त्याला, मिनिमलिस्ट लिव्हिंग म्हणतो की नाही समजा, तसं त्यांनी वनामध्ये राहायचं असं ठरवलंय. म्हणजे त्यांनी तो सेल्फ मेड. खरं तर एका प्रकारची आर्मी मधली रेजिमेंटरी की ज्याच्यात ते जॉईन झालेत वेगवेगळ्या ह्याच्यात. आपले कमांडोज नसतात, एक वेगळंच असतं, त्यांना बाहेर कोणाशी कम्युनिकेट सुद्धा ते करत नाहीत किंवा बाहेर येतात ते सांगत नाहीत ते कमांडोमध्ये आहेत म्हणून. तशा प्रकारचं त्यांचं ते, इथे तशी काही सिक्रेसी नाही आहे, पण तशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. ती जमात नसताना ती वेगळी म्हणजे डिसाईड करून झालेली स्पेशल टास्क फोर्स. स्पेशल टास्क फोर्स आहे तो, अशासारखं केलेलं आहे. नाही, मी आता हे सगळं ऐकताना हाच विचार करतोय की हे ऐकताना पण ना, म्हणजे आता तुम्ही जसं सांगताय अनलर्नच करावं खूप लागतंय. म्हणजे ना, आता हनुमान म्हटला की एक विशिष्ट पद्धतीचा पेहराव असलेला, विशिष्ट पद्धतीनं दिसणारं कॅरेक्टर, कारण इतकी वर्ष बघत आलोय आपण. म्हणजे आपण नारद मुनी म्हटला तरी ते त्या सिमिलर टोन मध्ये म्हणणारा नारायणवालाच नारद दिसतो. आणि मग आता तुम्ही जे सांगताय ना, ते इमेजेस मध्ये ते बसणं ना थोडं अवघड होऊन जातं. होणार ना, त्याला वेळ लागणार. त्याच्याकरता अभ्यास योगयुक्तेनंच करावं लागणार. त्याच्या 2 आणखी गोष्टी सांगतो. जेव्हा राम लक्ष्मण येत आहेत त्या सुग्रीवाच्या एरियामध्ये, तो ऋषमुख पर्वतावर आहे आणि तो त्याचा उत्तम बोलणारा म्हणजे वाक्पटू असं आपण म्हणूया, म्हणून तो हनुमानाला पाठवतो. तर हनुमानाला पाठवताना तो त्याला जो संदेश देतोय तो सुद्धा असंच सांगतोय, कारण वानर गेलं तर ते राम लक्ष्मण सुरुवातीला विचार करत बसतील. तो म्हणतोय की तू वानर रूपात जाऊ नकोस, साध्या मानव रूपामध्ये जा आणि भेट. म्हणजे त्याला मानव रूप घेता येते असं म्हणण्यासारखं, जाताना मिलिटरी ड्रेस घालून जाऊ नकोस, सिव्हिलमध्ये जा असं वर्णन आहे.
त्याच्यानंतर फास्ट फॉरवर्ड करून आपण युद्धाच्या वेळी येऊया, तेव्हा राम वानर सेनेला सांगतोय की हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, युद्ध करताना सगळ्यांनी आपल्या वानर रूपातच लढायचं आहे, ऑर्डिनरी माणसासारखं लढू नका, की ज्याच्यामुळे आता त्याच्यात सुद्धा 2 गोष्टी कळतात, ज्याच्यामुळे शत्रू कोण आणि आपली पार्टी कोण हे कळायला मदत होईल. ओके, म्हणजे तो कॉस्ट्युम आहे खरं तर. कॉस्ट्युम आहे, त्या 2 गोष्टी झाल्या की हे सुद्धा मानवीच आहेत पण ते कॉस्ट्युम घालतायत. पण दुसरी पण एक गोष्ट झाली की समोरचे राक्षस पण मानवच आहेत. नाही तर कन्फ्युजन कशाला होईल, त्यांना जर शिंग असती तर कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही. 11 काळ म्हणजे दिसायला कदाचित वेगळी असतील पण माणसंच आहेत ती. सुरुवातीला माणसंच आहेत. आता बघा आपल्याला आत्ताच्या मूवी मधला सुद्धा विलन किंवा अगदी रामायण दाखवताना चोप्रा आपल्या कुणाचं रामानंद सागरांचं रामायण दाखवताना किंवा विलन दाखवताना आपल्याला कळावा, तेच पूर्ववृत्त कथायुक्तम आहे. तसं कथायुक्तम तसं नाट्य म्हणजे भरत मुनींचं. तर तो विलन आपला कसा दाखवतात जनरली बघा, म्हणजे आपल्या पुराण कथातला तो असा विचित्र हसतो कारण नसताना, म्हणजे त्याच्यावर आपल्याला कळतं की हा विलन, काळा असतो, शिंग असतात त्याला, हा विलन असं कळतं ना. किंवा ते येण्यापूर्वी एंट्री, आता हल्लीचे जे मूवी असतात बॅटमन वगैरे, ते येण्यापूर्वी असं काहीतरी म्युझिकच असं स्केरी असतं की कळतं हा जो आता येतोय तो विलन. हे जसं आहे ना तसं आपल्याला समजण्याकरता शेवटी आपल्याला समजलं पाहिजे ना. राईट. पूर्ववृत्तम, आता तुम्ही म्हणालात की आपण कठीण काहीतरी टेक्निकल भाषेत बोललं तर कोणालाच काही कळत नाही, म्हणून साध्या भाषेत ते आपण कसं बोलतो, ते आपण उपमानानं बोलतो. आपण नेहमी उपमान वापरतो की असा एक काळा वेळाचा मोठा स्ट्रॉंग माणूस दिसला आणि उगाच हसतोय म्हणजे हा विलन. असं जसं वर्णन आहे ना तशी वर्णनं केली आहेत. तर रावणाचं वर्णन तर तो महातेजस्वी, म्हणजे राम जेव्हा पहिल्यांदा भेटतो ना त्याला युद्धामध्ये, तर राम सुद्धा चाट पडतो की हा कोण महातेजस्वी माणूस, म्हणजे माहिती असून तो चाट पडतो, इतकं त्याचं तेज आहे. पण तो काय फार विचित्र नाही आहे. सर मी सुरुवातीला बोलताना रामानंद सागर आणि बी आर चोप्रा हे म्हणालो, वाल्मिकी आणि व्यास न म्हणता, त्याचं कारण मला खरंच हे होतं, कारण ना आमच्या दृष्टिकोनातनं, एस्पेशली आम्ही जे मिलेनियल्स आहोत, आमच्या दृष्टिकोनातनं व्यास आणि वाल्मिकींचं रामायण किंवा महाभारत ऐकलंच नाही आम्ही बघितलं यांचंच बघितलंय. सो त्यामुळे आमच्या दृष्टीने रामायण घडलं का हे अशा पद्धतीने नसेल घडलं तर नाहीच घडलंय. बरोबर. सो त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे सगळे येणारे जे आहेत, आता तुम्ही म्हणताय त्याच्यानुसार आम्ही एक वेगळ्या नजरेने कुठेतरी बघायला चालू करू, त्याच्याबद्दल आकलन किंवा अभ्यास करू. म्हणजे आय एम सेइंग की ह्याच्यामुळे ती अभ्यास करायला एक तयारी चालू होऊन जाईल. आणि कसं आहे माहिती आहे का, अर्थात असं आहे आपण त्यांना क्रेडिट देऊया की रामानंद सागर असू देत, आता त्यांचा जो नातू आहे शिवसागर माझा उत्तम मित्र आहे, किंवा प्रेमसागरनं मी आता त्यांचं झालं ना सध्या काय बरं काकभूषुंडी रामायण टीव्हीवर आले, म्हणजे दूरदर्शनवर त्यांची सिरियल आली. हां, तर ते होण्यापूर्वी पण मी त्यांना भेटलो होतो. शिवसागर माझे मित्र आहेत. त्यांनी सुद्धा मला असंच विचारलं, म्हणजे मी रामायणावर मला भेटायला बोलावलं होतं आणि डेटिंगवर झालं, तर ते प्रेमसागर म्हणाले आणि मी म्हटलं बापरे आता हे मला करावं लागतंय का. ते म्हणले की निलेशजी मुझे बताइए की आपकी काकभूषुंडी की विजन क्या है. आता ते एक वेगळं रामायण आहे बरोबर, तर ते आपण म्हणजे वेगळं, म्हणजे योग वसिष्ठामध्ये काकभूषुंडीचा उल्लेख येतो. ते असं आहे की या लोकांनी, याला मी म्हणतो प्रिझर्वर ऑफ ट्रेडिशन, म्हणजे हे आत्ता आपले टी व्हीवाले पण जी अनेक रामायणं झाली, एकनाथांचं रामायण झालं, तुलसीदासाचं रामायण झालं, कंब रामायण झालं, आणि जे आपले प्रवचनकार असतात ते रसाळ पद्धतीनं स्टोरी सांगतात. पूतना म्हणजे ती मारल्यानंतर इतकी मोठी पसरली वगैरे सांगतात, त्यामुळे आपल्या लक्षात राहतं. म्हणजे लक्षात राहण्याकरता ते वापरलेले डिव्हाइसेस आहेत, पण ते आपण लिटररी घेतो कधी कधी. क्रिएटिव्ह लिबर्टी, खरं तर क्रिएटिव्ह लिबर्टी. आता तानाजी बघितलं ना, म्हणजे ज्याला हिस्ट्री माहिती आहे तो डोक्यावर हात मारून घेतो ना, पण तरीसुद्धा तो मूवी चालतो. आपण म्हणतो ठीक आहे तानाजीवर तो मूवी बनवला असं म्हणतो आपण. बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये म्हणजे काहीतरी एक महत्वाचा प्रसंग असला तर गाणी बॅकग्राऊंडला चालत नाच करतातच की. ते म्हणजे आपल्याला ते इंडियन फिल्म कॉन्टेक्स्ट मध्ये इतकी नॉर्मल वाटणारी गोष्ट आहे की काहीतरी प्रसंग झाला, प्रेमात पडले की गाणं वाजून नाचायची काय गरज आहे. वाट लावली आपल्याला सुद्धा जोश येतो ना. मग ते जे रस आहेत ना ते म्हणजे पूर्ववृत्तम कथायुक्तम, ते रस आल्यामुळे आपण ते लक्षात ठेवतो, त्यामुळे आपण वापरतो. तर त्यांचाही एक रोल आहे, म्हणजे प्रिझर्वर ऑफ ट्रेडिशन असं मी म्हणतो. आणि इकडे जे आपण म्हणतो, म्हणजे आता माझ्यासारखा जो माणूस काम करतोय त्याला लॅक ऑफ बेटर वर्ड मी म्हटलंय धार्मिक असर्टर. म्हणजे सत्य आपण म्हणतो ना सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो दैवयाना. तुम्ही जर सत्याच्या पंथावर जात असाल ना तर तुम्ही बरोबर जात असाल तर एकानंतर दुसरं असं मिळत जातात. तुम्हाला द्वारका सांगितलं, तुम्हाला डायग्रेशन करून तिसरं सांगू का, अक्षरशः म्हणजे जर कळला तर रोमांच येण्यासारखा तो पुरावा आहे. आता महाभारत युद्धाच्या वेळी किती पुरुष मारले गेले
त्याचा नंबर नाही, पण तुम्हाला संस्कृतातला शब्द माहिती आहे? किती सैन्य होतं माहिती आहे? 18 समथिंग, 18 अक्षोहिणी सैन्य होतं. अक्षोहिणी म्हणजे आता जे आपण बटालियन म्हणजे हे म्हणतो ना आर्मीची काय, तसं आहे, बॅटरी वगैरे ट्रूप्स. 18 एक युनिट, अक्षोहिणीचं एक युनिट आहे. त्याचं महाभारतातच वर्णन दिलेलं आहे. किती? त्याचं सोपं उत्तर असं आहे की सगळे 18 अक्षोहिणी तुम्ही घेतलेत, एकत्र जर सगळे सैनिक केलेत तर ते 40 लाख म्हणजे 4 मिलियन असे होतात. 40 लाख दोन्ही बाजूचे मिळून. एका बाजूला 11 होते, एका बाजूला 7 होते. ते युद्धामध्ये झाले 18 दिवसामध्ये. 99% ऑलमोस्ट सगळे गेले. आता मला सांगा की आता त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट पॉप्युलेशन माहिती नाही, पण तुम्ही गुगलमध्ये जाऊन एस्टिमेट करू शकता. गुगलमध्ये 10-12 एस्टिमेट्स आहेत. त्याचं तुम्हाला साधारण सांगतो एस्टिमेट किती आहे. 2 मिलियन, किती वाईड एस्टिमेट आहे. 2 मिलियनपासून ते 50 मिलियन टोटल जगभरचं पॉप्युलेशन आहे ह्युमन बिंगचं. पण त्याची तुम्हाला एक मजा सांगतो कशी आहे. त्यातलं आपण 20 मिलियन घेऊया, कारण आपल्याला ते एक्सप्लेन करायला सोपं होईल म्हणून. तर 20 मिलियन जगभरचं पॉप्युलेशन आणि त्यातलं 10 मिलियन हे महाभारताच्या युद्धाशी संबंधित असलेल्या जिओग्राफीवरचं पॉप्युलेशन. त्याचसोबत तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता महाभारतामध्ये कुठून कुठून युद्ध आले तर आपण म्हणून सगळे भारतातनं आले. आत्ताच्या भारतातनं नाही आलेत. सिरियापासून ते इंडोनेशियापर्यंत लोकांनी भाग घेतलेला आहे. तो आता एक वेगळा विषय म्हणून जात नाही, पण भगदत्त हा ऑलमोस्ट बगदाद इराकमधनं आलेला होता. इवन सिरियामधनं लोक आलेले आहेत. बाल्लिक नदी, बाल्लिक तुम्ही नाव ऐकलं असेल महाभारतात. बाल्लिक नदी आत्ता सिरियात आहे. किंवा उत्तरा कुरु, उत्तरा मद्र, त्या फारशा लोकांनी भाग घेतला नव्हता. पण उत्तरा कुरु म्हणजे आपल्या कुरु वंशाचे उत्तरा कुरु, किंवा मद्र म्हणजे माद्री, तुम्हाला माहिती आहे ना. ते म्हणजे आत्ताचं काय माहिती आहे का तुम्हाला? टर्कमेनिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि चायनाचा जो झायजियांग प्रोव्हिन्स आहे, वेस्टर्न प्रोव्हिन्स, तो प्रोव्हिन्स आहे. आता त्यांनी चायनीज नाव दिलं आहे. त्या माउंटनचं नाव तुम्हाला संस्कृत आपल्या ग्रंथामध्ये मिळतं, मांधाता असं त्याला म्हणत होते. तिथली फारशी लोक आली नाहीत, पण पश्चिमेची आली, पूर्वेची आली. हे ऑलमोस्ट वर्ल्ड वॉर आहे. म्हणजे आपला भारताच्या जवळपास धरूया. तर ते समजा 10 मिलियन घेऊया. पण सांगायचा मुद्दा असा आहे की त्या काळाचं जे पॉप्युलेशन 20 मिलियन समजा धरून झाला, त्यातलं 10 मिलियन फक्त या महाभारताशी संबंधी. 10 मिलियन म्हटलं की काय होणार? किती पुरुष किती स्त्रिया? 5-5. त्यातले 4 मिलियन म्हणजे 40 लाख 18 दिवसात निघून गेले. मग रेशो काय राहिला सांगा पॉप्युलेशनचा? स्त्रिया टू पुरुष 5:1. नीट लक्षात ठेवा, 5:1. 2015 माझं हे पुस्तकाचं प्रदर्शन झालं, प्रकाशित झालं 2011, 5561 झालं. 2015 मोनिका कार्मिन आणि आणखी 90 जेनेटिक सायंटिस्टचा पेपर आहे. त्याच्यात त्यांनी काय दाखवलं आहे की कधीतरी आत्तापासून मागे गेल्यानंतर भूतकाळामध्ये एकेकाळी मेल क्रोमोसोम्स असतो ना, XX आणि XY. म्हणजे आत्ता समजा रूममध्ये एक कपल आलं, एक हजबंड वाईफ आले, तर आपण काय म्हणू? समजा मिस्टर मिसेस कुलकर्णी आत आले असं म्हणू. पण जर आपण जेनेटिसिस्ट सायंटिस्ट असू तर आपण म्हणू 3 X आले आणि 1 Y आत आले. बरोबर? कारण स्त्रीमध्ये XX, पुरुषामध्ये XY. तेव्हा विशेष काही जेव्हा होत नसताना तेव्हा जो X आणि Yचा जो रेशो आहे तो आहे साधारण 3:1. समजलं? कारण एक जर कपल घेतलं तर 3 X's आहेत आणि 1 Y आहे. सो 3:1. तो तुम्हाला ग्राफ बघायला मिळतो मागच्या 1,50,000 वर्षाचा. सो साधारण तो 3च्या दरम्यानच तो चालतो. म्हणजे फिमेल XX रेशो वर्सेस Y रेशो. आता फास्ट फॉरवर्ड टू 7,500 वर्षापूर्वी महाभारत झालं तेव्हा सडनली तो जो रेशो आहे तो असा पीक करतो. म्हणजे स्त्रियामधली जे व्हेरिएशन येते तेच राहिलं आहे, पण पुरुषातलं व्हेरिएशन त्याला म्हणतात Y क्रोमोसोम्स बॉटलनेक. बॉटल आपले जे नेक असते ना छोटी कमी, Y क्रोमोसोम सडनली तो इतका कन्स्ट्रिक्ट झाला की तो जो नेहमी 3:1 असतो ना तो रेशो 16:1 झाला. म्हणजे स्त्रियांचं तेच राहिलं, पण पुरुषांचं इतकं कमी झालं व्हरायटी की रेशो घेतला तर 16:1. आता 2 प्रश्न विचारायचे. 7,500 वर्षापूर्वी तो झाला, 16:1 झाला. आपण जेव्हा भूकंप झाला असं ऐकलं तर आपण 3 प्रश्न विचारतो. बाबा रेक्टर स्केल काय होतं, कुठे झाला, म्हणजे एपिसेंटर कुठे आणि केव्हा झाला. याचं मी तुम्हाला 2 उत्तर सांगितली. केव्हा झाला? 7,500 वर्षापूर्वी. Y क्रोमोसोम्स बॉटलनेक. किती सिरियस होता? 16:1. किंवा आता दुसरा तुम्हाला सांगतो. बघाशी आपण 5:1 केलं की नाही गणित. 16ला तुम्ही 3 डिवाइड केलं, कारण 3 का? तो सिग्नल टू नॉईज ज्याला आपण म्हणतो. 16 हा सिग्नल आहे आणि 3 हा नॉईज आहे ना, म्हणजे काही होत नसताना 3:1च रेशो असतो. 16ला 3 डिवाइड केलं तरी सुद्धा 5:1 येतं. म्हणजे सिग्नल टू नॉईज ज्याला आपण म्हणतो तो. आता तिसरा प्रश्न
ह्याचं एपिसेंटर कुठे, समजा हे जे सगळ्यात जो वाय क्रोमोसोम्स बॉटलनेक झाला आहे त्याचं एपिसेंटर अमेरिका असेल तर आपलं सगळं चुकलं. हो. मोनिका कार्मिन पेपर सांगतो त्याचं एपिसेंटर आहे भारत. हे समजायला थोडंसं कठीण आहे हां, पण जेनेटिक जी फुटप्रिंट आहे महाभारत, तुम्ही म्हणलात महायुद्धच होतं, महायुद्ध होतं ते म्हणून महाभारत. त्याची जी जेनेटिक फुटप्रिंट आहे त्यावेळेचे जे 40 लाख पुरुष गेले आणि त्यावेळी पॉप्युलेशन कमी होतं, त्याच्यामुळे जी आपल्या सगळ्या ह्युमन पूलमध्ये जी सिग्नेचर झालेली आहे ना ती सिग्नेचर सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याचा तुम्हाला दुसरा फायदा सांगतो. तुमच्याकडे इतर गेस्ट कोणी आले होते कारण माहीत नाही आर्यन इन्व्हेजनवर वगैरे, तर आर्यन इन्व्हेजन झालं आहे पण ते भारतातून बाहेर झालं आहे. ही जी सिग्नेचर आहे ना म्हणजे 16:1चा जो बदल झालेला आहे ना तोच तुम्हाला ती सिग्नेचर युरोपमध्ये तुम्हाला 2-2.5 हजार वर्षानंतर दिसते महाभारतानंतर. ती कशी काय झाली सांगा. आपल्या जे सिग्नेचर आता समजा आपल्या इथे सगळे 25 लोक आपण तिथे गेलो, ही मीटिंग इथे पुण्यात करायच्या ऐवजी आपण लंडनमध्ये केली आणि सगळीकडे बघितलं तर हे तर सगळे भारतीयच दिसत आहेत असं आपण म्हणू ना. ह्याचं कारण आपण सगळं आपला जीन पूल घेऊन गेलो आहे. तशी ती त्यातली जी जेनेटिक सिग्नेचर आहे म्हणजे वाय क्रोमोसोमची ती तुम्हाला 2,500 वर्षानंतर युरोपात दिसते, जी भारतामध्ये 7,500 वर्षापूर्वी निर्माण झाली. मिडल ईस्टमध्ये सुद्धा त्याच वेळी आहे, थोडीशी नंतर. भारताच्या पूर्वेला पण तीच आहे कारण हे सगळे राजे येऊन त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, सैन्य येऊन पार्टिसिपेट केलं होतं. पण त्यानंतर जेव्हा 30 लोक बाहेर मायग्रेट झाली तेव्हा ती आपल्याबरोबर सिग्नेचर घेऊन गेली. म्हणून म्हटलं आपण सगळे जर गेलो आणि इंग्लंडमध्ये जाऊन आता बसून केलं तर म्हणजे आहेत हे इंग्लंडमध्ये पण सगळे दिसत आहेत इंडियन, तसं ती सिग्नेचरमध्ये अजूनही आहे. ते उलटं असं झालं, खरं उलटं झालेलं आहे. सर हे खूप खूप वेगळंच काहीतरी आहे. मला आपण मगाशी मानवी स्वरूपाबद्दल बोललो, त्यातल्या क्रिएटिव्ह लिबर्टीबद्दल बोललो. मला पर्सनली ना मला श्रीकृष्णाबद्दल खूप आत्मीयता वाटते कारण का त्याच्यात खूप जास्त ह्युमन एलिमेंट्स दिसतात, त्यातल्या लेयर्स दिसतात, त्याच्यात कुठेतरी शेड्स दिसतात ज्याच्यामुळं श्रीकृष्ण मला आपला वाटतो. पण जेव्हा श्रीरामाबद्दलचं जे वर्णन आहे ते इतकं परफेक्ट आणि ते म्हणजे इतकं आयडियलिस्टिक आहे की तो इतका दैवी आहे की त्याच्यामुळे असं होतं की अरे हे एखाद्या माणसाचं असं स्वरूप कसं असू शकतं हा प्रश्न पडतो. बरोबर. श्रीराम एवढाच परफेक्ट असण्याचे वाल्मिकी रामायणात असेच पुरावे आहेत का, किंवा त्याच्याबद्दल त्याचं वर्णन तसंच आहे का, इतका असा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तमच आहे का? नाही, मर्यादा पुरुषोत्तम आहे पण त्याचं आपण असं घेऊया की आता तुम्ही जेव्हा त्याला दैवी मानता तेव्हा एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी त्याच्यामध्ये येते. आता आम्ही म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म आणि विज्ञान यात फरक नाही. म्हटलं ना की अध्यात्म म्हणजे रिफाईंड, विज्ञान म्हणजे रिफाईंड. हे त्याचं अरुंधती वशिष्ठ एक उदाहरण आहे की जोपर्यंत त्याचा मी 15 वर्ष घेऊन शोध लावला नाही तोपर्यंत ते एक असं श्रद्धेवर घ्यायची गोष्ट होती. म्हणजे आपल्याला कळत तर नाही पण व्यास म्हणाले म्हणजे असेल काहीतरी, पण काहीतरी नाही, आपण ते एक्झॅक्टली दाखवून दिलं. तसंच काय झालं आहे माहिती आहे का की जेव्हा रामायणाची सुरुवात होते तेव्हा ते वाल्मिकी असा प्रश्न विचारतात की असा कोण ग्रेट माणूस की ज्याच्यामध्ये सगळे व्हर्च्यूज आहेत, उत्तम प्रकारे सिद्ध झालेले आहेत, असा कोण? ते 16 त्याचं वर्णन आहे म्हणजे अगदी पहिल्याच अध्यायामध्ये सर्गामध्ये की असा आहे, असा विचारवंत, हे करणारा वगैरे अशी वर्णन आहे. पण जसं आपण विज्ञानामध्ये म्हणतो की आपण जेव्हा आता न्यूटनची थिअरी म्हणजे वा 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 प्रश्नच नाही, किंवा आईन्स्टाईनची थिअरी, पण ॲक्च्युली त्या काय आहेत माहिती आहे का की त्या बेस्ट म्हणजे इंग्लिशमध्ये बेस्ट अप्रॉक्सिमेशन टू द ट्रूथ, म्हणजे सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. तसंच जेव्हा भगवान रामाचं वर्णन येतं, आपल्याला सांगितलं जातं कथाकारांकडून वगैरे, तर ते सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. त्यातल्या त्यात जवळचा कोण? म्हणजे आता परत सध्याचं पॉलिटिक्स घेतं तर परत त्याच्यावर लोक अग्री डिसअग्री करतील. पण आपण खूप जर मागे गेलो तर आपण आपल्या लोकमान्य टिळक म्हटल्यानंतर आपण म्हणतो की वा वा काय माणूस वगैरे. म्हणजे त्यांच्यात काही दुर्गुण नसतील का? पण त्याचा आपण विचार करत नाही. आपण त्यांना जी माहिती त्याच्या चांगल्या गोष्टीवर फोकस करतो तशाच अर्थानं. पण तुम्ही वाल्मिकी रामायण वाचलं तर हे सगळे जे 18-16 जे ॲट्रिब्यूट्स आहेत ग्रेट ते तुम्हाला मिळतीलच रामाच्या बाबतीत, त्यात काही प्रश्न नाही. अमेझिंग म्हणजे काय म्हणूया आपण, विद्वत्ता, अमेझिंग वागणं, त्याचं नीती. रामायण हे नीतिशास्त्र आहे, रामायण हा नीती ग्रंथ आहे आणि महाभारत हा कर्मग्रंथ आहे. म्हणजे कर्म करा. ऋग्वेद हा ध्यान ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये तुम्हाला शब्दांचा अर्थ लागला तर आनंद आहे, पण नाही लागला तर काही दुःख नाही. जसं क्लासिकल म्युझिकमध्ये ऐकताना मला असं व्हायचं की त्या करून तो काय गातोय ते काही कळत नाही. मी म्हटलं काय म्हणतायत ते, म्हणे काही लक्ष देऊ नकोस.
असं आपण जसं सांगतो ना, म्हणजे ते गाताना त्या शब्दाला फारसा अर्थ नाही आहे, पिया नाही आहे वगैरे काहीतरी असं म्हणत राहतात लांब लांब तेच परत. तर तसं जसं होतं ना तसंच आहे, म्हणजे मंत्राचा तुम्हाला इफेक्ट होणार. टायलिनॉल किंवा आता तुमची इथली काय गोळी असते, डोकं दुखतंय तर क्रोसिन घेतली तर तुम्हाला जरी काही कळत नसलं तरी डोकं दुखायचं थांबतं ना. तसा तो ऋग्वेद हा ध्यान ग्रंथ आहे, उपनिषदात ज्ञान ग्रंथ आहे, भागवत पुराण हा भक्ती ग्रंथ आहे. ही जर तुम्हाला बदल कळले. पण बॅक टू वाल्मिकी रामायणात तुम्ही जर वर्णनं वाचलीत ना आणि अगदी ऑब्जेक्टिव्हली जर तुम्ही बघितलीत तर तुम्ही काही वेळा म्हणाल की हा अगदीच रडूबाई आहे. रामाला म्हणाल तुम्ही, जेव्हा सीतेचं हरण होतं आणि त्यानंतर राम आणि लक्ष्मण सीतेला शोधत जात आहेत तर तो कितीतरी वेळा तो दुःख विवळ होऊन तो म्हणतोय की सीता कुठे आहे, त्याला सीता दिसायला लागते. तो म्हणतो की सुंदर हे आत्ता म्हणजे सुंदर काय म्हणूया आपण सीझन म्हणजे ऋतू म्हणजे वसंताचा ऋतू आहे पण तो मला जाळतोय सीता नसल्यामुळे, मला आता काही जगायची इच्छा राहिली नाही वगैरे असं तुम्हाला अगदी त्याचे काय म्हणूया फार सेन्सिटिव्ह असे वेळा मिळतील. आणि प्रत्येक वेळी त्याला हनुमान धीर देतोय, सॉरी लक्ष्मण धीर देतोय. लक्ष्मण फार स्ट्रॉंग आहे, म्हणजे आपण लक्ष्मण म्हणजे संतापी असं दाखवलेलं आहे, तो तसा आहे पण तो स्वतः करता संतापी नाही आहे. तो रामावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याला संताप येतो. पॉझिटिव्ह भाऊ आहे. अगदी 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 पॉझिटिव्ह भाऊ येतो. तो सांगतो ना, तो तर असं म्हणतो की मीच दशरथाला मारतो आणि तू राज्यावर बस. बरं, त्याच्यावर एक डायग्रेशन म्हणून सांगतो तुम्हाला की आता आपल्याकडे अजूनही अमेरिकेमध्ये स्त्री प्रेसिडेंट होऊ शकले नाही. दोनदा अगदी जवळजवळ आले पण काही झाले नाहीत आतापर्यंत. याच्या उलट जेव्हा रामाला वनवासात पाठवलं जातं ना तेव्हा वसिष्ठ किंवा वामदेव, आता माझ्या नक्की लक्षात नाही, पण दोनातलं एक अगदी सहज कॅज्युअली सजेस्ट करतात, ठीक आहे काही काहीला म्हणतात की तुला रामाला वनवासात पाठवायचं ना, काही हरकत नाही, पण पत्नी ही पुरुषाचा आत्मा असते, पतीचा आत्मा असते, तर सीतेला आपण राज्यावर बसवूया, सीता राज्यावर बसेल आणि सीता कारभार चालवेल, असं वाल्मिकी रामायणामध्ये. मग सीता नाही म्हणते तो भाग वेगळा, सीता म्हणते की मला पण वनवासात जायचं आहे, पण अत्यंत कॅज्युअल आहे आणि त्याला कोणी विरोधही केला नाही तिथे. सीतेनंच पुढे तो भाग वेगळा केला, हा भाग वेगळा, इतकं ते कॅज्युअली म्हटलेलं आहे. किंवा लोकशाही हीच चांगली का, किंवा आता आपण रामराज्य म्हणतो म्हणजे ते एका राजाचं, पण त्यातसुद्धा लोकांचा किती इफेक्ट होता आहे. मी तुम्हाला थोडं मागे जाऊन डायग्रेशन आहे पण मागे जाऊन सांगतो. म्हणजे रामाच्याही खूप आधी सगर हा जेव्हा राजा होता तर त्याचा एक जो पुत्र होता, त्याला अनेक नावं असतात, आता आपल्याकडे सुद्धा पॉलिटिशियनना नावं होतात ना वेगवेगळी तशी, तर त्याचं नाव होतं पण तो नीट वागत नसे, तो अयोध्येतल्या मुलांना उचलून त्या शरयूमध्ये फेकत असे वगैरे विचित्र वागत होता, म्हणून त्याचं नाव असमंज असं ते कॉमन नाव झालं. तुम्हाला साधारण कल्पना येईल असमंजवरून. तर असमंज असं जेव्हा नाव झालं तेव्हा सगळे प्रजाजन म्हणजे तो असं वागायला लागल्यानंतर सगराकडे गेले. आणि आता ही काही लोकशाही नव्हती, आपण म्हणूया राजेशाही होती, पण त्यांनी सगराला अल्टिमेटम दिलं की हा तुझा पुत्र नीट वागत नाही आहे, एकतर तो राज्याच्या बाहेर जाईल किंवा आम्ही जाऊ. आणि सगरानं काय केलं, असमंजाला राज्यातून बाहेर घालवून दिलं. म्हणजे एक तुम्हाला वेगळ्या प्रकारची म्हणून सांगतो की लोकशाहीच पाहिजे असं नाही आहे. जर तुमचा काय म्हणूया आपण नीतीचा जर फोर्स असेल तर राजाही ऐकतो. आणि ते खूप रामाचेही खूप आधी, म्हणून ते म्हणजे इक्ष्वाकू म्हणतात ना की काय रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय वचन जाय, हे जे राम म्हणतोय आणि तो म्हटल्या तो जंगलात जातोय, वनवासात जातोय, काही आर्ग्यू न करता, ह्याच्यामागे एक मोठी परंपरा आहे. इतकी मोठी परंपरा आहे की भगवान बुद्धासारख्या माणसाला सुद्धा सांगताना मी इक्ष्वाकू वंशाचा आहे सांगायची इच्छा होते, महावीरांना सुद्धा मी इक्ष्वाकू वंशाचा आहे सांगायची इच्छा होते, एवढी ती जुनी परंपरा आहे. बापरे. आता आपण परत 14 वर्षांचा वनवास बद्दल बोललो ना, तर एकतर ना मला हे कायम कोडं पडतं की हे कुठून डिराईव्ह करत असतील की जा 14 वर्ष वनवासाला जा, की काय एवढे वर्ष हे कर, एवढी वर्ष तपश्चर्या केली, तर हे वर्ष कसे डिसाईड करत असतील की 14 वर्ष जा, मग 13 का नाही, मग 15 का नाही. तुम्ही म्हणाल मग 13 का नाही, तर त्याचं उत्तर असं आहे की 13 पण होतं की महाभारतामध्ये 12 वर्षाचा वनवास आणि 13 वर्षाचा अज्ञातवास असं पण होतं. ते काही अंदाजानं ठरवलं आहे, पण त्याला काहीतरी बेसिस आहे. तो बेसिस साधारण असा, आत्ताच्या आपल्या आधुनिक विज्ञानामध्ये असं आपण म्हणतो, आता त्याचं प्रूफ मलाही नीट माहिती नाही, की 7 वर्षामध्ये आपल्या शरीरातले सगळे सेल रिप्लेस होतात. म्हणजे आपण आपलं म्हणतो की तोच मी ओंकार, पण ते मटेरियली जर बघायला गेलं तर त्यातलं 7 वर्षापूर्वीचं काही आता तुमच्या शरीरात राहिलेलं नाही, पण ती आत्म्यानं आयडेंटिटी ठेवली आहे. तसं ह्या केसमध्ये असं म्हणजे हे राजे आहेत राईट, म्हणजे आता पांडवांना जे वनवासात पाठवलं आहे ते राज्याचा संबंध आहे.
तसंच राम हा राजा होणार आहे आणि त्याला 14 वर्ष कैकई म्हणते पाठवायचं. याच्यामागची भूमिका अशी की साधारण एक 10 वर्षाची, आत्तासुद्धा आपण असं म्हणतो की 10 वर्षाची एक पिढी, म्हणजे 10 वर्षामध्ये आपल्याला तो एकसा फरक जाणवतो. 10 वर्ष आपल्या मागे किंवा पुढे त्यांच्या विचारशैलीमध्ये फरक जाणवतो. तर साधारण एक 10-12 किंवा तप, जनरली तप म्हणजे तपस्या ही 12 वर्षाची समजलेली आहे. किंवा एखाद्या माणसाला प्रायश्चित्त हे सुद्धा 12 वर्षाचं दिलं जातं, की त्याने समजा चोरी केली असेल, कुणाचा खून केला असेल, म्हणून त्याला 12 वर्षाचं प्रायश्चित्त दिल्यानंतर 12 वर्षांनी जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याच्याकडे आपण तो अपराधी म्हणून बघायचं नाही, तो आता नवीन होऊन आलेला आहे. म्हणजे ते बदलतं, पूर्ण विचार बदलतो, मेमरी बदलते. तर तो उद्देश होता की 12 वर्ष घ्या, 13 वर्ष घ्या किंवा 14 वर्ष घ्या, या काळामध्ये प्रजेचं म्हणूया आपण, त्या राजाबद्दलचं जे एक प्रेम असतं, राजाबद्दलची एक सहानुभूती असते, ती नष्ट होते. कारण नवीन जनरेशन होते, काळाचा आपण म्हणजे महिमा म्हणतो ना, की त्याच्यात आपण विसरून जातो. की त्यामुळे कारण सगळी प्रजा, रामायणामध्ये बघा सगळी प्रजा त्याच्याबरोबर चालत निघाली. बरोबर. महाभारत ते तसंच झालंय. जेव्हा ते द्यूत खेळल्यानंतर हरल्यानंतर जातात ना, तर खूप प्रजा सगळी फॉलो करते. आणि युधिष्ठिर असं सांगावं लागतं की जा. रामालाही तसं सांगावं लागलं. म्हणून एका ठिकाणी तुम्हाला माहीत असेल तर सगळे जाऊन झोपले होते. राम, लक्ष्मण, सीता आणि तो कोण सुमंत कोण असेल ते लवकर उठून निघून गेले, बाकी लोक उठायच्या आधी, कारण ते फॉलो करू नये. तर 14 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्यावेळेचं जे काही इमोशन असेल कैकईच्या विरुद्ध रामाच्या बाजूचं, ते नष्ट होईल. आणि त्यामुळे राज्य भरताला म्हणजे कैकईच्या दृष्टीतून करणं सुकर होईल. आता तो दुर्योधना तो फायदा झालाच ना. बरेच लोक हे सगळे युधिष्ठिरच्या बाजूचे होते. युधिष्ठिरानं राजस्व यज्ञ केलेला होता इंद्रप्रस्थामध्ये, म्हणजे त्याने सगळ्यांना अंकित करून ठेवलं होतं. पण त्यानंतर तो द्यूतात हरल्यानंतर, वनवासात गेल्यानंतर, त्या मधल्या काळामध्ये दुर्योधनानं या सगळ्यांशी इतकं निर्माण केलं, कनेक्शन निर्माण केली की अनेक लोक दुर्योधनाच्या बाजूनं लढले. म्हणजे ते शक्य झालं कारण मधल्या काळामध्ये ते राज्यावर नव्हते, म्हणून तो त्याने एक काळ ठरवला तसा. राईट. सर, मगाशी आपण बऱ्याच गोष्टी बोलताना रामाबद्दल बोललो आणि तुम्ही रामाने जेव्हा पहिल्यांदा रावणाला भेटला असं सांगितलं की तो हा महातेजस्वी माणूस आहे. रावणाबद्दल खूप गोष्टी आपण ऐकतो. मला तेच रावणाला अजून थोडं समजून घ्यायचं, कारण का काय पद्धतीने रावणाचं वर्णन केलं वाल्मिकी रामायणात, आणि महातेजस्वी होता, 10 तोंडाचा होता, आणि हे सगळे इतके त्याची वर्णन आहेत, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? त्याच्याबद्दल असं आपल्याला सांगता येईल की मुळात त्याचं जे कुळ आहे आपण म्हणूया ते पौलस्त्य ऋषीचंच कुळ आहे, ऋषी कुळातलाच जन्म आहे. त्याचा जो राक्षसी भाग आहे ना तो आईकडनं आलेला आहे. म्हणजे जी त्याचं जे राक्षसी आपण जो लिनिएज म्हणूया, राक्षस म्हणजे सुद्धा ह्युमन बिंगच होते. पण एक आपण काय म्हणूया, एक विशेष त्यांनी रोल घेतला. ॲक्च्युली संस्कृतमध्ये रक्षामिती राक्षसा, म्हणजे जे प्रोटेक्ट करतात ते राक्षस. पण जो प्रोटेक्ट करण्याकरता तो माणूस बलवान पाहिजे, म्हणजे पॉवरफुल पाहिजे. आणि पॉवर करप्ट्स, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजे ज्याच्या हातात गन असेल तो ती अशी गन मारायची, तो अशी पण करू शकतो ना. असं थोडंसं काही झालं असेल, म्हणजे त्या कुळामधलं आपण म्हणूया. पण त्याचं जे म्हणजे राक्षसाचं जे कनेक्शन आहे ते आईकडनं आहे. पण अदरवाईज ऋषी पौलस्त्य कुळामध्येच तो झालेला आहे. त्याने चुका केल्या आहेत का, म्हणजे अत्याचार केला आहे का, तर केला आहे. वेदवतीची, आता ह्याच्याकरता तुम्हाला उत्तराखंडात सुद्धा जावं लागतं. वेदवतीची जी कथा आहे, तर वेदवतीवरतीने त्याने अन्याय केला, रेप केला वगैरे असं आपण म्हणतो, म्हणून तिने स्वतःला अग्नीमध्ये हे करून टाकलं. त्याच्या आधी रंभाची स्टोरी आहे. रंभा ही त्याची नात्यानं सून किंवा नातसून अशी येते, पण तोच तिला लेक्चर देतो. तो म्हणतो त्याचा कामं बळावला आहे, चंद्र असताना काहीतरी तो जातोय वगैरे हिमालयामध्ये, आणि ती त्याला सांगते की मी नात्यानं तुझी काय म्हणजे सून आहे किंवा काय असेल तरी. तो म्हणतो असं काही नसतं, जर म्हणजे त्याच्यावेळी त्याचं ते एक सर्टन झोनमध्ये तो गेलेला आहे. पण अशा जर काही गोष्टी सोडल्या तर रावणाकडे तर प्रचंड विद्या आहे, रावणाकडे प्रचंड वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. जसं इंग्लंडनं सगळीकडे जगभर साम्राज्य केलं तसं ते लंका, आता ती गेली रावणाची लंका, पण तिथून त्या छोट्या आयलंडवरून राक्षसालयामधून त्यांनी जगभर कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र त्याच्या हाताखाली होता रावणाच्या. हो, फ्रंटियर. म्हणूनच जेव्हा शूर्पणखेचं नाक कापलं ती रावणाकडे नाही गेली लंकेला, ती कुठे गेली, खरं, दूषण आणि त्रिशिर ते तिथेच जवळ होते ना, आणि लगेच ते सैन्य घेऊन आले रामावर अटॅक करायला. म्हणजे ते फ्रंटियर प्रोव्हिन्स होता तिथे. शूर्पणखा काय करत होती नाशिकला, नाहीतर बरोबर. आत्ता सुद्धा तुम्ही छोटा नागपूर झारखंडमध्ये गेलात तर रावणाला पूजणारे लोक आहेत. म्हणजे रावणाचं ते वर्चस्व होतं. मी तुम्हाला रामायणातलंच सांगतो. जेव्हा रावण सीतेला भेटायला जातो तेव्हा त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भार्या त्याच्याबरोबर आहेत, आणि त्यावेळी वाल्मिकी रामायणाचं जे वर्णन येतं ते असं आहे की त्या अत्यंत सुंदर जगातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या
पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर वेगळ्या आकाराच्या, रंगाच्या, ढंगाच्या, वयाच्या असं आपण म्हणूया, अशा त्या सगळ्या होत्या. आणि त्याच्या पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्यातली क्वचितच, असा तो क्वचित हा आपला एक असा नम्र शब्द आहे, म्हणजे मिनिमायझेशन ऑफ एरर, म्हणजे असा होऊ शकतो. क्वचितच एखादी असं म्हणा, पण म्हणजे त्यांना म्हणायचं आहे असं वाल्मिकीला, की त्यातल्या प्रॅक्टिकली सगळ्या ज्या सुंदर स्त्रिया त्याच्या भार्या होत्या, त्या कोणी त्याच्या रूपावर भाळून, कोणी त्याच्या विद्वत्तेवर भाळून, कोणी त्याच्या पराक्रमावर भाळून अशा आलेल्या होत्या. त्यातल्या कोणीही त्याने बळजबरीनं आणलेली नव्हती. हे तो सीतेच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतोय मी. सीतेला बळजबरीनं आणलंय त्याने. वेदवतीवर त्याने अत्याचार केला होता, रंभेवर अत्याचार केला होता, आणखी कुणावर केला असेल, पण ओव्हरऑल त्याचा बिहेवियरसुद्धा हा एकदम नीतीला धरूनच होता. राक्षसी एलिमेंट्स होती. म्हणजे तुम्ही जर कुंभकर्णाचं गेलं, तोही फार इंटरेस्टिंग वगैरे. हां, ते आता आपल्याला ती अतिशयोक्ती वाटते की नाही, पण त्याला मेडिसिनचा बेसिस आहे. त्याच्यावर माझे आर्टिकल्स आहेत. त्याचे भारतातल्या मेडिकल लोकांना नाही कळत, पण मेडिकल जे स्लीप एक्सपर्ट्स आहेत, त्या म्हणजे स्लीप एक्सपर्ट सध्या अमेरिकेत आहेत, म्हणजे मुख्य फ्रान्समध्ये आहेत आणि इस्रायलमध्ये आहेत. इस्रायलमध्ये सतत वॉर चालू असतं ना, त्यामुळे खूप स्लीप एक्सपर्ट्स आहेत तिथे. तर ते फार इम्प्रेस होतात मी जेव्हा त्यांना हा पुरावा दाखवतो तेव्हा. त्याच्यावर आपण येऊ वेळ मिळाला तर याच्यामध्ये. पण रावणाच्या ह्या जर काही चुका सोडल्या आणि त्याच्यात राक्षसी एलिमेंट आहे. मी कुंभकर्ण अशा करता केलं की कुंभकर्णसुद्धा जाऊन आपल्या काय म्हणूया ऋषींच्या पत्नी चोरून आणत असे. त्याचं कारण आपण त्या कुंभकर्णाचं आणि क्लाइन लेविन सिंड्रोम जर वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेन मी. तो स्लीपिंग डिसऑर्डर आहे काहीतरी. आता आपण डिसऑर्डर म्हणजे आपण एक्झॅजरेशन समजतो ना, की अरे हे शक्यच नाही. तुम्हाला मी नंतर लिंक सुद्धा पाठवतो, तुम्ही लिंक द्या. कुंभकर्ण आणि क्लाइन लेविन सिंड्रोम असं मी छोटं आर्टिकल लिहिलेलं आहे. माझ्याकडे तर प्रचंड रिसर्च आहे, पण वेळ नाही म्हणून मी छोटं आर्टिकल लिहिलं. त्याची थोडक्यात स्टोरी अशी सांगतो तुम्हाला. क्लाइन आणि लेविन या दोन लोकांनी त्याचा अभ्यास केला अशा प्रकारचा, म्हणून त्यांचं ते क्लाइन लेविन सिंड्रोम नाव दिलंय. म्हणजे वेस्टर्न लोक चॅम्पियन कशात आहेत, रोगांना नावं देण्यामध्ये. ते क्लाइन लेविन सिंड्रोम आहे. तर मी 2008मध्ये स्लिपिंग डिसऑर्डर ह्याच्यावर अभ्यास करत होतो. काही आपलं कैलाश जीवन वगैरे क्रीम आहे ना, तशा प्रकारचं अरोमाथेरपी आयुर्वेदाचं मी एका फ्रेंच माझ्या बिझनेस पार्टनरबरोबर करत होतो. तर त्याच्यावर सगळे मी झोपेच्या वरची पुस्तकं वाचत होतो. आणि एकदा रात्री वाचता असं एक मला 14 वर्षाच्या मुलाचे केस स्टडी होता. तो वाचताना मला असं वाटलं की अरे हे आपण कुठेतरी असं वाचलंय. आधी माझ्या लक्षात येईना, नंतर मला एकदम माझी ट्यूब पेटली की हे कुंभकर्णाच्या वर्णनाशी मॅच होत आहे. तर त्याच्यानंतर मी काय केलं, असं थोडंसं आणखी वाचलं आणि म्हटलं जर कुंभकर्णाची जर स्टोरी क्लाइन लेविन सिंड्रोमची स्टोरी असेल, आणि त्यावेळी मी वाल्मिकी रामायण वाचलं होतं, पण ते कुंभकर्णाच्या दृष्टिकोनातून अजिबात वाचलं नव्हतं. हे सगळे ॲस्ट्रॉनॉमी पुराव्याकरता वाचलं होतं. तर मी लिहून काढलं की हे जर खरं असेल तर क्लाइन लेविन सिंड्रोम्सचे जे काय म्हणूया आपण त्याला, जी लक्षणं आहेत आणि त्याच्यावर जे उपाय आहेत, किंवा उपाय सोडून द्या पण लक्षणं आहेत, ती कुंभकर्णाच्या बाबतीत मला मिळाली पाहिजेत. मग मी क्लाइन लेविनचे ते पुस्तक, माझा जो लेख आहे त्याच्यात तुम्हाला दिसेल, क्लाइन लेविनचे मी सगळे सिम्पटम्स लिहून काढले. बरोबर. त्याच्यानंतर तो 14 वर्षाच्या मुलाची केस स्टडी होते, त्याचे कोणते होते लिहून काढले. आणि मग मी परत वाल्मिकी रामायण वाचायला लागलो. बाकी काही नाही, तो म्हणजे दुर्योधनाचे द्रोणाचार्याच्या कथेतला तो डावा डोळा आहे ना पोपटाचा, तसं आता फक्त कुंभकर्ण, बाकी कुणाकडे बघायचं नाही. असं करून जेव्हा वाचून काढलं तर अक्षरशः 1:1 म्हणजे समजा त्याचे 14 जर सिम्पटम्स आहेत तर सगळे कुंभकर्णाच्या बाबतीत मिळतात. त्याच्यात आता मी तुम्हाला सांगितलं ना ऋषींच्या पत्नी पळवायचा, तर त्याच्यात त्यांना ती म्हणजे हायपर सोमनिया म्हणतात त्याला, म्हणजे डीप स्लीप. हायपर फेजिया, ओके, फेजिया म्हणजे ड्रिंक करणं आणि खाणं सुद्धा. म्हणजे त्या कुंभकर्णाची वर्णनं माहिती आहेत की नाही. कुंभकर्णाला उठवण्यापूर्वी त्यांनी सगळे मद्याचे आणि खाण्याचे सगळे ढिगारे करून ठेवले होते, कारण त्याला माहिती आहे तो उठल्यावर पहिल्यांदा त्याला खाणं पाहिजे. हा सुद्धा क्लाइन लेविनचा सिम्पटम आहे. हायपर फेजिया, हायपर सॉम्निया, पण ऑल्सो हायपर सेक्स्युअलिटी. म्हणजे ते त्या पर्टिक्युलर फेजमध्ये गेले, एपिसोडमध्ये गेले की ते अक्षरशः त्यांना नाती समजत नाहीत, इतकं ते विचित्र वागतात. आणि त्याचं वर्णन रावण करतोय. तो झोपला आहे, त्याचं वर्णन करताना म्हणतो की तो ग्राम्य अशा ह्याच्यामध्ये तो गेलेला आहे. किंवा आपल्याला काय माहिती आहे सांगा, 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा, किंवा 6 महिने झोपायचा 1 दिवस जागा राहायचा. क्लाइन लेविन सिंड्रोममध्ये तशी एक्झॅक्टली परिस्थिती नसते. तो जो काळ आहे ना तो असा एक्झॅक्ट फिक्स नसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाल्मिकी रामायणात त्याचं वर्णन आहे. जेव्हा रावण म्हणतो ना, तो त्या कुंभकर्णाचं वर्णन करताना म्हणतो की कधी हा 6 महिने झोपतो, 7 महिने झोपतो, 8 महिने झोपतो, 9 महिने झोपतो. आपल्याला फक्त कथेमध्ये सांगताना सिम्प्लिफाईड 6 महिने. आणि त्याला सुद्धा, आणि ही कुंभकर्ण, आता हे झालं वर्णन. आता आपण म्हणूया की ह्याच्यावर उपाय काय,
तर याच्यावर उपाय आत्ता मॉडर्न सायन्सला विज्ञानाला पण काही मिळालेलं नाही, मेडिसिनला, आणि त्यावेळी नव्हता. मग उपाय नाही, मग काय करायचं? मग उपाय नाही म्हणजे नक्की काय? आता आपण म्हणतो काहीतरी केस सांगता येत नाही. तिथे म्हणजे रामायणामध्ये कुंभकर्णाची अशी परिस्थिती का, याला 3 थिअरीज आहेत. एक रावण म्हणतो हा ब्रह्म राक्षस याच्या डोक्यावर बसतो, आणि मग आपला विभीषण म्हणतो की त्याला तो सरस्वतीनं शाप दिला, तू झोपशील वगैरे असं, आणि दुसरा आणखी काहीतरी एक शाप आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. आता 3 वेगवेगळी एक्सप्लेनेशन त्याच वाल्मिकी रामायणात आहेत. आता आपण म्हणून हे असं कसं काय, नाही कसं ठरवायचं? पण तुम्हाला आता मी आजच्या काळात आणतो, क्वांटम मेकॅनिक्सचा जो एक्सपेरिमेंट असते ती एक्सपेरिमेंट तीच, पण ती एक्सप्लेन करायला आता 14 ते 15 थिअरीज आहेत वेगवेगळ्या. म्हणजे याचा अर्थ काय, कोणालाच नक्की काही माहिती नाही, म्हणजे ते राहतं. आता तिसरं शेवटचं सांगतो की पेशंट मॅनेजमेंट. आत्ता जर तुम्ही क्लाइन लेविन सिंड्रोम घेतलात, कुंभकर्णाची जी कंडिशन आहे, तर आत्ता हे डॉक्टर काय सांगतात की आपल्याला उपाय वगैरे माहिती नाहीत, काही डिप्रेशन म्हणून प्रयत्न करतात, त्याचं काही होत नाही. ते म्हणतात की त्याला काही डिस्टर्ब, त्या व्यक्तीला डिस्टर्ब होणार नाही अशी शांत काळोखाची जागा ठेवा, त्याला तिथे नीट झोपायची व्यवस्था करा. तो जेव्हा उठेल, कारण ते उठतात मी पूर्ण झोपतात, मी पूर्ण झोपत नाही, बेसिक साधारण आपले विधी करायला खायला उठतात ते, पण ते त्या झोपेतच असतात. त्यांच्याकरता अन्न तयार ठेवा, सुगंधी द्रव्य ठेवा, म्हणजे त्याला जास्त इरिटेट होणार नाही. ही सगळी वर्णनं करतात. एअर कंडिशनिंगसारखं ठेवा. आता तुम्ही मुद्दाम वाल्मिकी रामायण वाचा त्याच्याकरता. कुंभकर्ण जाऊन रावणाला सांगतो की आता मला हे परत एपिसोड येतोय, माझ्याकरता व्यवस्था कर. आणि रावणाने जी व्यवस्था केलेली आहे तिथे शब्द, म्हणजे एक्झॅक्टली तो शब्द नाही पण त्याचा अर्थ तसाच, वातानुकूलित आपण म्हणतो ना एअर कंडिशन, तसा शब्द, त्याच्या अर्थाचा शब्द येतो. खालच्या गुहेमध्ये जिथे प्रकाशाच्या किरणांचा त्रास होणार नाही, जिथे सुगंध द्रव्यांचं म्हणजे काय म्हणूया वायूमध्ये जातील, अशा प्रकारची वर्णनं, अशा प्रकारची व्यवस्था रावणानं कुंभकर्णाकरता केलेली आहे. हे पेशंट मॅनेजमेंट त्यावेळेचं तेच आत्ता आहे. ही वेगळीच गोष्ट, आज फार वेगळी गोष्ट आहे. खूपच म्हणजे एक मजले ढासळत चाललं माझ्या मनातले. पण तरी पण मला आता हे बोलताना एक परत गोष्ट जी दिसते ना, की तसं जर रामायणाचा काळ बघायला गेलं ना, की बऱ्यापैकी मॉडर्न सोसायटी वाटते, की म्हणजे लोकांना एथिक्सची जाण होती. म्हणजे जर आपण बाकी इतिहासाचा जो म्हणजे माहीत असलेल्या इतिहासाचा जर प्रचलित इतिहासाचा जर आपण आधार घ्यायला गेलो, तर माणूस त्यावेळेस खरं तर मिड स्टोन एजच्या काळातच होता. म्हणजे अजून पण हंटर गॅदरर होता, शिकारच करायचा, आणि याच हे, आणि त्याच्या मनानं ही जी सोसायटी म्हणून बघतोय, संस्कृती म्हणून जी बघतोय आपण आत्ता रामायणातली 14,000 वर्षांपूर्वीची, ती बरीच प्रगत आहे. आणि मग आपल्याला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स पण दिसतात. मग ते पार बाणांपासून शस्त्र, मग ब्रह्मास्त्र दिसतं आपल्याला, मग असं बरंच काय 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 दिसतं. तर ते कशा त्या टाईमलाईन्स मॅच होतात, आणि खरंच त्या काळात इतके ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या शस्त्रास्त्र उपलब्ध होती का? गुड. तुम्ही ॲक्च्युली बरेच प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. त्यातलं आपण असं घेऊ की कसं होतं, आपल्याला जे आपण एक गृहीत ज्ञान असतं त्याच्या बेसिसवर जेव्हा आपण समजायचा प्रयत्न करतो, तेव्हा यातले बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे आता तुम्ही म्हणताना अगदी तुम्ही शब्दसुद्धा वापरलेत की अश्मयुग होतं किंवा स्टोन एज होतं, पण हे कुठून निर्माण झालं, ह्याच्यात काही चुकीचं आहे असं नाही, पण ह्या फार मर्यादित संकल्पना आहेत. आणि त्या मर्यादित संकल्पना या पश्चिम युरोपामध्ये निर्माण झाल्या. याचं कारण असं की आपल्याकडे जसं रामायण महाभारतासारखा इतिहास, ऋग्वेदासारखा आणखी जुना ग्रंथ किंवा पुराणं किंवा दर्शनशास्त्र, म्हणजे काय आता सगळं जळून गेल्यानंतरचं हे उरलेल्या गोष्टी आपण म्हणतोय, इतकं जसं आहे तसं वेस्टर्न युरोपामध्ये काहीच नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, डार्विनचा सिद्धांत येण्यापूर्वी वेस्टर्न युरोपच्या दृष्टीनं हिस्ट्री म्हणजे बायबल, विषय संपला. न्यू टेस्टमेंट, ओल्ड टेस्टमेंट, त्याला काही काय म्हणूया आपण आणखी एक ॲडिशनल म्हणजे हेरोडोटसचं हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, किंवा आता आपलं त्या काय मेगास्थेनिसचं इंडिका वगैरे अशा टाईपचे थोडेसे ग्रंथ होते. पण ते म्हणजे ते जर तुम्ही काढले तर त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे डार्विन नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण खूप जुने आहोत, फक्त 6,000 वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली नाही, मग आता कसं शोधून काढायचं, आपल्याकडे ग्रंथात तर काही लिहिलेलं नाही आहे. मग आपण खाली डिग करून जेव्हा त्यांनी केलं तेव्हा काही विहीर खतताना मिळालं त्यांना, त्याच्यातून कळलं की अच्छा डिग केलं तर काहीतरी मिळतं. त्याच्याकरता ही त्यांनी काढलेली ब्रॉन्झ एज, सिल्वर एज, आयरन एज काय जे असतील किंवा स्टोन एज, ह्या संकल्पना आहेत. ह्या संकल्पना ह्या अशा करता त्यांनी वापरल्या कारण त्यांच्याकडे त्याला मॅच करणारी ग्रंथसंपदाच नाही आहे. तो आपल्याकडे प्रॉब्लेमच नाही आहे. म्हणजे ऋग्वेदात गेला तर तुम्ही मागे जाता, पण त्यातल्या आपण काही घटना घेऊ की तुम्ही म्हणाल आता काय म्हणालात तुम्ही त्याच्यामध्ये की समजा विमानं, पुष्पक विमान घेऊ.
तर पुष्पक विमानाचं तर आपण असं म्हणूया, लक्षात घ्या की रामायण महाभारत हे कसं आहेत, कथा ग्रंथ आहेत, म्हणजे इतिहास ग्रंथ आहेत. ते काही टेक्निकल मॅन्युअल नाही आहे, गाडी कशी रिपेअर करायची किंवा विमान कसं नाही आहे. बरोबर. आता तुम्ही जर सध्या एखादं पुस्तक कुठलं घेतलं, बिल क्लिंटनचं बायोग्राफी घेतली, तरी तो जो काय असतो की हो ही बोर्डेड एअरफोर्स 1 अँड देन 7 o'clock इन द मॉर्निंग ही लँडेड इन लंडन. तर ते इंजिनमध्ये ऑइल भरलं होतं का, कुठचं गॅसोलिन भरलं होतं, काही माहिती नसते ना, ते आपण अजूम करतो. तशा प्रकारचं वर्णन आहे. पण मग त्याचा शोध कसा लावायचा, म्हणजे आता अर्थ कसा लावायचा. तर आता आपल्या अकॅडमिक्स लोकांच्या करता 2 मोठे शब्द आहेत, ते आपल्याला इम्प्रेस करतात मोठे शब्द वापरून. एक असतो एपिस्टेमॉलॉजी, दुसरा असतो ऑन्टॉलॉजी. याचं सामान्य माणसाकरता एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानाची मर्यादा काय. एक थोड्या वेळानंतर आपण म्हणतो की ह्याच्या पुढचंच आहे. वैकुंठचा काल देगलूरकर सरांनी अर्थ सांगितलेला की आपली जिथे बुद्धी कुंठित होते, वा, त्याच्या पुढचं होत नाही, त्याला वैकुंठ म्हणायचं. म्हणजे ते तिथलं ते जे काय स्पिरिच्युअल म्हणजे काय असतं, विचारू नकोस, कर्म करत राहा, असं आपण म्हणतो ना. वैकुंठ कुंठित होते अशा करता तो शब्द केलेला आहे. पण आपण त्याचं फिजिकल व्हिज्युअलायझेशन, अशी जागा जाऊन मस्त काहीतरी आमरस पिणार वगैरे असं आपण इमॅजिन करतो ना, बरोबर. हे आपल्या सिंपल बुद्धी करता येतं. ज्ञानाच्या मर्यादा असतात. आणि ऑन्टॉलॉजी म्हणजे एखादी गोष्ट कुणीतरी आपल्याला सांगितली, आपण कुठेतरी वाचली, तर ती खरी कशी समजून घ्यायची. म्हणजे आत्ताच आपण विज्ञान म्हणूया, त्याला ऑन्टॉलॉजी म्हणायचं. म्हणजे हाऊ डू वी नो दॅट समथिंग इज ट्रू. आता त्याचं विज्ञानाची पद्धत काय आहे की एखादी गोष्ट, हा प्रॉब्लेम आहे, आता पुष्पक विमान आपण घेऊया, हे खरं का. तर आपण वर आपलं काय म्हणूया, हायपोथेसिस काय म्हणू, प्रमेय काय मांडू की रामायण जर इतिहास असेल तर रामायणामध्ये वर्णन केलेल्या गोष्टी या खऱ्या असल्या पाहिजेत, असं आपण वर्णन करू. मग पुरावा काय. मग पुरावा झाला की त्याचा आपण प्रामाण्यानं चेक करतो. आता मी तुम्हाला दाखवतो पुरावा काय. तुम्ही मला इंजिन मागाल तर मी म्हणेन मला माहिती नाही. परत आपण विचारू शकतो तुला माहिती आहे का, नाही तुला माहीत नाही, मला माहीत नाही. आपलं जे काय म्हणूया आपण त्याला न्यायदर्शन जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, एक सूत्र आहे, प्रमाण तस्यार्थ प्रतिपत्ते. जे प्रमाण आहे, ज्याचा पुरावा आहे, त्याच्याबद्दल बोला, त्यानेच फक्त सिद्ध करता येतं. नवीन पुरावा निर्माण करता येतो. डिगिंग करायला लागा, आर्किओलॉजिस्टना सांगा डिगिंग करत राहा, बरोबर. किंवा आपण लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करतो आणि त्यातून काहीतरी नवीन गोष्टी निर्माण करतो, तशा करा, मग तो पुरावा झाला. पण जर पुरावा नसेल तर बोलता येत नाही. त्याच्या पुढचं सूत्र असं आहे, प्रमाण अनुपपत्ती उपपत्तीभ्याम. म्हणजे जो पुरावा नाही, उपलब्ध नाही, त्याचा एखादी गोष्ट सिद्ध करायलाही फायदा होत नाही आणि असिद्ध करायलाही फायदा होत नाही. बरोबर. आता आपण पुष्पक विमान बघूया. सो इंजिनचं माहिती नाही, त्यांना पण माहीत नाही, आपल्याला माहीत नाही, ब्राह्मणात दिलेलं नाही. फ्युएल कोणतं वापरत होते दिलेलं नाही. पण काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आणि जे आपले जे गौतम ऋषी आहेत न्यायदर्शनाचे, ते म्हणतात कसं, याचा पुरावा कसा सिद्ध, म्हणजे ऑन्टॉलॉजीचं कसं करायचं. प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणाने. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट कठीण असते ती आपण उपमान म्हणजे दृष्टांतानं सांगतो. भगवद्गीतेत तसंच आहे, ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत वापरलेले आहेत. तर आता पुष्पक विमानाबद्दल आपल्याला काय माहिती आहे ते बघूया. आणि आता सगळे आपल्याशी अग्री करतील की आत्ता आपल्याला विमानं माहिती आहेत, आपण सगळ्यांनी विमानाचा प्रवास केलेला आहे, त्याच्याशी काय साम्य आहे बघूया. अनुमानानं बघूया. आपण अनुमान करण्याकरता उपमान वापरूया, आत्ताची विमानं. तर असं वर्णन येतं की म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये की पुष्पक विमान जेव्हा कधी उड्डाण करत असे ते मोठा आवाज करत असे. आत्ता ते खरं आहे, जेट इंजिन टर्बो कसला असा तरी आवाज होतो मोठा वर निघताना. दुसरं फार इंटरेस्टिंग आहे, आता पुष्पक हे जर मॅजिकल विमान असतं, म्हणजे अगदीच देवानं केलेलं, त्याला काही परफेक्शनिस्ट असतं, तर काही त्रास झाला नसता. पुष्पक विमानाच्या वर्णनात असं येतं की हवेच्या करंट्सने ते अस्थिर होत असे. टर्ब्युलन्स सगळ्यांना माहिती आहे. नंतर ते पुष्पक विमान एकदम समोर पॅलेसच्या समोर उतरलं असं कधीही झालेलं नाही. ते नेहमी गावाच्या बाहेर, म्हणजे तिकडे नंदीग्रामच्या तिकडे, रावणाच्या तिकडेही, किष्किंधेच्याही बाहेरही. म्हणजे तसं अगदी काय मॅजिकल असं समोर जादूची चटई वगैरे असं झालेलं नाही. त्याच्या पुढचं आपण बरेच आहेत, पण मी एक शेवटचा एक घेतो म्हणजे वेळेच्या अभावी म्हणून. आता रामानं रावणाला मारल्यानंतर पहिल्यांदा विभीषण म्हणतो की आता माझ्या लंकेमध्ये एंट्री कर आणि मी तुझा आदरातिथ्य करतो. तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, मी कोणत्याही शहरामध्ये म्हणजे प्रवेश करू शकत नाही. किष्किंधेलाही त्याने केला नव्हता, बाहेर राहिला होता तो 4 महिने. पण मला खूप घाई आहे जायची अयोध्येला, भरत पण माझी वाट बघतोय, तर माझी व्यवस्था कर, जास्तीत जास्त मी लवकर परत जाईन. आणि विभीषण फार कॅज्युअली सांगतो, अरे काळजी करू नकोस, आपल्याकडे पुष्पक आहे, सूर्योदयाच्या नंतर निघाला सूर्यास्ताच्या आत पोचशील तू. आणि ते नॉनस्टॉप फ्लाईट नाही आहे, कारण ते किष्किंधेला थांबले होते. इथून कनेक्टिंग आहे, हब अँड स्पोक. किष्किंधेला जाऊन थांबले, तिथे वानर स्त्रिया आल्या, नटून थटून आल्या. म्हणजे परत आपण वानर म्हणजे कोण म्हणत होतो ना त्याच्यामध्ये, वानर स्त्रियांच्या शेपटीचा कधी उल्लेख नसतो.
किंवा आता परत डायग्रेशन जर म्हणून सांगतो की नंतर जेव्हा लक्ष्मण जेव्हा भेटायला जातो ना सुग्रीवाला हे करायला की अरे तू नुसतं आपला मजा मारत बसलायस, पार्टी करत बसलायस, जाऊन सीतेला शोधायचंय, जमाजमाव कर. तर तो सुग्रीव ड्रंक आहे, तो ताराईला पुढे पाठवतो लक्ष्मणाला भेटायला. आणि ताराही त्या पार्टीमध्ये आहे. त्यामुळे तारेचीही अशी अवस्था आहे, म्हणजे वालीची पत्नी तिची अशी अवस्था आहे की लक्ष्मणानं तिला बघितल्यानंतर तो लज्जेनं मान खाली घालतो. आता जर ती वानरी म्हणजे मंकी असते तर लज्जेनं मान खाली करायची गरज नव्हती, म्हणजे तो परत बाजूला झाला. सो म्हणजे विभीषण रामाला अगदी कॅज्युअली सांगतो की एका दिवसाच्या आत पोचशील. आता इंडिगो जाईल की नाही, म्हणजे श्रीलंकेतून घ्या किंवा मालदीव्समधनं घ्या, विथ 1 स्टॉप इन हम्पी बेलरी, अयोध्येपर्यंत जाईल. आता ह्याच्यामध्ये जे आपण काय म्हणूया उपमान, म्हणजे आपण आत्ता आपल्याला जी माहिती आहे ती वापरून आपण हे निष्कर्ष काढू शकतो की हां पुष्पक विमानासारखं काहीतरी असावं. आता मीच तुम्हाला असं विचारतो की हीच जर गोष्ट आपण 400 वर्षापूर्वी जर डिस्कस करत असतो तर आपण एवढ्यावरच थांबलो असतो की काय बाबा माहीत नाही पण काहीतरी असेल, कारण त्यावेळी आपली आत्ताची विमानं पण नव्हती. सो आपण किती एक्सप्लोर करू शकतो वाल्मिकी रामायण याची मर्यादासुद्धा आपली सध्याची टेक्नॉलॉजी किंवा आपलं सध्याचं तंत्रज्ञान विज्ञान किती प्रगत झालं याच्यावर अवलंबून आहे. बापरे. पण मग ह्याला घेऊन ना एक परत प्रश्न पडतो की मग हे सगळं गेलं कुठे? म्हणजे जर इतकी टेक्नॉलॉजी प्रगत होती, इतकं सगळं हे होतं, आणि म्हणजे साधी गोष्ट आहे ना की आत्ता जर काय जगामध्ये काहीतरी एक एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल गोष्ट सारखी दिसतीये की ती आता कुठंच नाही आहे. म्हणजे आता अज्युम करूयात की आपण त्या रामायणाच्या काळात आहोत आणि जिथं प्रवास करणंच शक्य नाही आहे, पासूनच्या गोष्टी आहेत, आणि तिथे एक विमानासारखी गोष्ट आहे. तर सगळेच लोक अम्युज्ड असतील ना, ज्यांनी ती गोष्ट पाहिली असेल ती सगळीच लोक अम्युज्ड असतील. तर इतर कुठेही त्याचे रेफरन्सेस का नाही दिसत, म्हणजे किंवा दिसतात का? म्हणजे हां ते कुठे दिसतात? महाभारतामध्ये असं नाही आहे की फक्त आपल्याला एक पुष्पक माहिती आहे आपण म्हणून तो तिथेच विमान आहे, तसं नाही. महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण, आता हाही एक मोठा वेगळा विषय आहे, तुम्ही ऐकलंय का नाही माहीत नाही. म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण ज्या अर्थानं आपण म्हणतो त्या अर्थानं झालं नाही, अशा अर्थानं की कृष्णानं साड्या पुरवल्या असं काही नाही. तो एक वेगळा विषय होईल, म्हणजे त्याच्यावर माझं पूर्ण 1.5 तासाचं लेक्चर आहे, ते मुद्दाम बघा किंवा आपण इतर वेळी कधीतरी करू. तर महाभारतामध्ये म्हणजे हे जेव्हा द्रौपदी वस्त्रण होत होतं आणि मग नंतर द्रौपदी येऊन नंतर ते वनवासात जातात. द्यूतामध्ये 2दा द्यूत होतं माहिती आहे ना, 2दा द्यूत होतं हे माहिती, बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण पहिल्या द्यूतात हरल्यानंतर धृतराष्ट्र सगळं परत देतो, तो जातो परत, दुर्योधन कन्व्हिन्स करतो धृतराष्ट्राला, परत तो दुसऱ्या वेळी खेळतात आणि दुसऱ्या वेळी परत युधिष्ठिर हरतो आणि त्यावेळीची कंडिशन आहे की 12 वर्ष वनवास आणि 13व्या वर्ष अज्ञातवास, अशी 2दा खेळलेले आहेत ते. तर ते जेव्हा जातात आणि मग कृष्ण येतो तिथे जंगलामध्ये, म्हणजे वनवासात भेटायला येतो. तर आता हे आपल्याला जी माहिती आहे ती काय, म्हणजे स्टोरी द्रौपदी वस्त्रणाची, की तिला ते एक वस्त्र आणलं गेलं, रजस्वला होती, आणि मग तो दुःशासनाला ते कुणी सांगितलं की चल ओढ तिचं वस्त्र, तो ओढायला लागला आणि मग कृष्णानं तिकडून ती हरी हरी काय गोविंदा म्हणायला लागली, तिला कृष्णानं अनेक प्रकारची वस्त्र पुरवली. त्याचं कन्फ्युजन आहे. एका ठिकाणी म्हटलंय की त्याच रंगाची वस्त्र परत परत येत राहिली, दुसऱ्याकडे म्हटलंय वेगवेगळ्या रंगाची, कुणाला वाटलं की नुसता एक कलर चांगलं नाही, वेगवेगळ्या रंगाची. पण तो जरी भाग सोडला तरी वस्त्र आली आणि ते थांबलं. तो फार मोठा विषय होईल. असं आहे की तो जर मधले जर 2 फक्त श्लोकांच्या 2 ओळी, 2 श्लोक सुद्धा नाही, ओळी जर काढल्यात ना तर सगळ्याचा अर्थ लागतो. म्हणजे त्याच्या आधी द्रौपदी विचारते सगळ्यांना की कोणीतरी मला सांगा की युधिष्ठिरानं मला पणाला लावली तेव्हा तो स्लेव झाला होता का वगैरे, आणि त्याचं उत्तर द्या. विकर्ण पण त्याच्यामध्ये इंटरफिअर करतो पण कोणी ऐकत नाही. हे सगळं झाल्यानंतर जर तिथे ढीक पडला आहे तर पहिल्यांदा सगळ्यांना आश्चर्य वाटायला नको की अरे काय काय बाबा हे झालं वगैरे, असं कोणी काही बोलत नाही. हा जो मधला इन्सिडेंट संपल्यानंतर विदुर म्हणतो की अरे विकर्णानं जो प्रश्न विचारला आहे त्याचं कोणीतरी उत्तर द्या, द्रौपदीनं प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. ह्या मधल्याला कोणी, विदुराला त्याचं काही आश्चर्य वाटलं नाही, कोणी त्याला काही रिफर करत नाही. म्हणजे ते थोडं इंटरपोलेशन आहे. पण हे तुमचा विश्वास नसला तर मी आता फास्ट फॉरवर्ड करतो की ते वनवासात गेले, कृष्ण तिला भेटायला आला, म्हणजे ते पांडवांना भेटायला आला. तर सगळ्यांशी बोलतो तो. द्रौपदी तर हाहाकार करते की हे काही पांडव माझ्या काही उपयोगाचे नाही, त्यांनी काय केलं. मग ती कृष्णावर सुरू करते. ती म्हणते हे तर सोड, पण कृष्णा तू माझा सखा, तू असताना हे माझ्यावर कसा प्रसंग आला. आता त्यावेळी कृष्णानं जर साड्या पुरवल्या असतील त्याने एवढं तर म्हणायला पाहिजे ना की मी आलो नव्हतो, पण एक्सप्रेस पोस्टनं जे काही केलं तर साड्या पोचवल्या, असं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. तसं काही तो म्हणत नाही. उलट तो काय म्हणतो की हे द्रौपदी, तर तुझा मी राग समजू शकतो, पण तू शांत हो.
हे जी गोष्ट झाली ही जेव्हा तुमचं इकडे चालू होतं तेव्हा मी विमानाचं म्हणून सांगतोय, तेव्हा मी शाल्व राजाबरोबर युद्ध करायला, तो शाल्व सौभ हे विमानं वापरून आला होता, द्वारकेवर त्याने अटॅक केला होता आणि त्याचा मी पाठलाग करत गेलो होतो. त्या युद्धाच्या मी द्वारकेतच नव्हतो. शाल्वाला पराभव करून जेव्हा मी द्वारकेमध्ये आलो तेव्हाही मला घटना कळली आणि कळल्याबरोबर ताबडतोब मी तुम्हाला भेटायला येतोय. याच्यामध्ये तो साड्या पाठवल्या असं वगैरे काही म्हणत नाही. आणि असे जर तुम्ही पुढचे जर 30च्या वर पुरावे आहेत महाभारतामध्ये की जिथे वस्त्रहरण असं म्हटलेलं नाही आहे, म्हणजे फक्त तिचा अपमान केला गेला, तिला म्हणजे रजस्व. आता जी राणी आहे तिला नुसतं दरबारात आणणं, म्हणजे जिच्यावर सूर्याचा प्रकाश सुद्धा पडत नाही, तिला दरबारात आणणं हाच तिचा इन्सल्ट आहे ना, त्याच अर्थानं असं आहे. पण अशी जशा गोष्टी आपण जशा वाढवत जातो म्हणजे तशा गोष्टी बऱ्याचशा नष्ट होतात. मला म्हणायचं असं आहे. पण आता पुष्पविमानाचं सांगितलं ना तुम्हाला की उपमानाचा वापर करून तुम्हाला जे काही मर्यादित माहिती आहे त्याच्यामधून तुम्हाला सांगता येतं की तसं काहीतरी असावं. वानरांचं उडणं घेऊया. आता नक्की काय आपल्याला माहिती नाही, ग्लायडिंग करत होते का, पॅराग्लायडिंग करत होते का, आणखी काहीतरी अँटी ग्रॅव्हिटी सूट होता टेक्नॉलॉजी वाईज, आपल्याला माहिती नाही. अँटी ग्रॅव्हिटी आता तुम्ही बघितलंय ना सगळ्यांनी, ते परफेक्ट आहे वानराचं उड्डाणासारखं. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर उडत होते तर सगळेच उडत असते, तसं नाही आहे. काही ठराविक वानरामध्येच ही अबिलिटी होती आणि प्रत्येकाची एक मर्यादा होती. म्हणून ते वर्णन होतात बघा की अंगद म्हणतो मी एवढं जाऊ शकेन, जांबवान म्हणतो मी एवढं जाऊ शकेन, आणि मग हनुमानच असा निघतो की जो 100 योजनापर्यंतचा प्रवास करू शकेल. म्हणजे त्यांची काही अबिलिटी होती. परत ते काही टेक्निकल मॅन्युअल नाही आहे, ती वर्णन आहेत. आपण आता ते श्रद्धेवर घ्यायला पाहिजे. पण मेटाफिजिकलचं जे विश्व आहे ना ते इन्फिनिट आहे. म्हणजे आपल्याला जे कळत नाही, अतर्क्य वाटतं ते इन्फिनिट आहे. त्याच्यातून आपण असे ग्लिम्सेस पुल करून काढतो. त्याच्याकरता प्रचंड तपस्या लागते. म्हणजे एकेका श्लोकाकरता 15 वर्ष द्यायची तपस्या पाहिजे. मग त्यातून जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा ते आपल्याकरता इम्पेरिकल, फिजिकल समजेल असं होऊन बसतं. सर तुम्ही आत्ता खूप महत्त्वाची गोष्ट बोललात, वस्त्रहरणाबद्दल बोललात. कारण मला ना कायम रामायणातली एक गोष्ट खूप, किंवा रामायणापेक्षा त्या काळातली एक गोष्ट खूप खटकते म्हणण्यापेक्षा त्याच्याबद्दल समजत नाही, ते म्हणजे अग्निपरीक्षा. बरं. आणि सीतेला अग्निपरीक्षेतनं जावं लागलं आणि त्याच्यानंतर सगळं आपल्याला माहिती आहे. हे जे अगेन मला क्युरिओसिटी म्हणून वाटतं की वस्त्रहरण घडलंच नाही असं म्हणतात, तसं अग्निपरीक्षेबद्दल एक्झॅक्टली काय वर्णन आहेत किंवा काय घडलं त्याच्यावर म्हणजे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. पण त्याच्यावर माझा जो मित्र म्हटलं यशोदीप देवधर, त्याचं फार उत्तम टॉकसुद्धा आहेत की अग्निपरीक्षा की अग्निप्रवेश, असं एक इंटरेस्टिंग आहे. अर्थात राम जे ते सीतेला बोलतो ते तुम्ही जर ऐकलं असेल तर ते फारच म्हणजे सीतेला दुःख होण्यासारखंच आहे. म्हणजे हे तुझ्यासाठी मी नाही केलं, हे माझ्या आपल्या काय म्हणतो रघुकुल वंशासाठी वगैरे केलं, त्याची इमेज करण्याकरता तो सीतेला धक्काच बसतो. पण त्याच्यानंतरचं त्याच्यानंतर काय होतं, परीक्षा म्हणजे राम म्हणत नाही की तू हे अग्नीतून दाखवून तू पवित्र आहेस मला दाखव. सीता म्हणते, लक्ष्मण का कुणाला म्हणते मी विसरलो, पण सीता म्हणते लक्ष्मणा तू अग्नी आण आणि मी इथे मी आता माझा देह संपवते. म्हणजे तिने अग्नी प्रवेश केला, पण रामानं अग्नीमध्ये जा हे डिमांड केलं नाही आहे. पण राम तिला नक्कीच टोचून बोलतो हे तर आहेच म्हणजे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये काय आहे तर ते तुम्हाला स्टेटक्राफ्ट अशा अर्थानं समजावं लागेल की नंतर इतकं करूनसुद्धा, ती अग्निपरीक्षा करूनसुद्धा नंतर येतं ना उत्तराखंडामध्ये कोणतरी येऊन म्हणाला की हे रामानं सीतेला ॲक्सेप्ट केलंच कसं. आता हे नंतर जे एका माणसानं म्हटलं ते कदाचित सगळ्या जनतेनं म्हटलं असतं. हे रामाला राम हा म्हणजे रामानं वसिष्ठांकडून शिक्षण घेतलेलं आहे, योग वसिष्ठ हे पूर्ण वसिष्ठांनी त्याला शिकवलेलं आहे. त्याला ते काय सांगितलं आहे, अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विचर राघव. म्हणजे बाहेर सगळे तू राजा आहेस म्हणून तू एन्जॉय कर, पण आतून तू विरक्त राहा, अंतस्त्यागी, हे तुझं लक्षण आहे. तर ते त्याला तिथे दाखवायचं आहे, प्रत्येक वेळी त्याला ते दाखवायचं आहे. म्हणजे आहे तो, त्याची ती जबाबदारी आहे बही एन्जॉय करताना. तेव्हा तो तसं करतो कारण लोकांच्या आईजमध्ये त्यावेळच्या ह्याच्यामध्ये कसं असेल. आता समजा आपण एखादा इन्सिडेंट सांगितला ना तर डिपेंडिंग ऑन तुमची जी काही काय म्हणूया नीतीची डेफिनेशन असते त्याप्रमाणे तुम्ही बघता. बरोबर. आता हे आपल्या साधारण माणसाला ठीक आहे, पण राजाकरता आपण म्हणतो ना की आता समजा एखादा साधू असेल, एखाद्या आपल्यासारख्या माणसानं काहीतरी एखादं कृत्य केलं, समजा मी आता वाईन पिताना दिसलो तर लोक जरा म्हणतील पण फार काही म्हणणार नाही. पण तेच आपण असं एक उदाहरण म्हणून सांगतोय, शंकराचार्यांसमोर असं वाईन आणि स्कॉच दिसली तर आपल्याला लगेच धक्का बसेल ना, कारण आपण त्या पोझिशनकडनं एक वेगळी अपेक्षा करतो. तशी राजाकडून एक विशेष प्रकारची अपेक्षा आहे की हा इतका अटॅच्ड आहे का, म्हणजे राजधर्म
आणि काय म्हणूया वैयक्तिक पतीधर्म. आता आपण त्याला इकडे हे म्हणजे शिव्या देतो आपण म्हणूया, किंवा त्याला आपण म्हणतो असं का केलं. पण आपण जर एखादा राजा असेल किंवा प्रधानमंत्री असेल तर आपण त्यांच्याकडनं काय अपेक्षा करतो की राजधर्म त्यांनी बाळगावा, स्वतःचं त्यांनी खाली ठेवावं. हेच तो करतोय एका अर्थानं. आणि तो परीक्षा नाही आहे, तो प्रवेश आहे. त्यातून ती परीक्षा झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग हे असं कसं होत असेल तर त्याच्याकरता हल्लीच्या लोकांना म्हणजे मी सांगायला असं म्हणतो की गेम ऑफ थ्रोन्स बघा. म्हणजे ते आहे ना गेम ऑफ थ्रोन्स. तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघताना तुमच्या लक्षात येतं की त्यांनी आर्किटाईप्स रामायण आणि महाभारतातले घेतलेले आहेत. ती जी कोण क्वीन, आता मी नाव विसरलो, पण ती एकदा ती यांची काय खलेसी त्या यांची ना मदर, ते जे ड्रॅगन मॉम राईट, तर ती त्यातून येते ना, असे बाहेर असं दाखवले. त्याचे आर्किटाईप्स तिथूनच घेतलेले आहेत. आणि प्रत्यक्ष झालं की नाही आपल्याला माहिती नाही. पण आता वर्णन आपण आपल्याकडे जोपर्यंत उलटा पुरावा नाही तोपर्यंत आपण वाल्मिकीने म्हटलं ॲटलीस्ट शब्दप्रामाण्य म्हणून आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. विज्ञानाची सुद्धा पद्धत अशी आहे की एखादी गोष्ट ही बरोबर नाही असं आपल्याला म्हणायचं असेल ना, तर बऱ्याच लोकांना हे कळत नाही. ते म्हणतात नाही आम्हाला बरोबर उत्तर माहीत नाही, पण तुमचं चुकीचं आहे आम्ही दाखवून देऊ. हे नॉर्मल बाबतीमध्ये चालू शकतं, विज्ञानामध्ये चालत नाही. विज्ञानामध्ये चालत नाही, तर्कामध्ये सुद्धा चालत नाही. जो वितंड हा शब्द आहे ना, त्याची डेफिनेशन अशी आहे, स्वप्रतिपक्ष स्थापना ही नो वितंडा. समजा निलेश ओकची पोझिशन आहे की महाभारत 5561 BC मध्ये झालं, रामायण 12209 BC मध्ये झालं. समोरचा माणूस म्हणतो की हे तुमचं चुकीचं आहे. आपण म्हणायचं बरोबर काय नाही ते मला माहीत नाही, तो वितंड करतोय, त्याच्याशी मी वाद घालण्यात अजिबात वेळ वेस्ट करणार नाही. तसंच इथे आहे. आता ऑलमोस्ट शेवटचाच प्रश्न म्हणून की काय पद्धतीनं रामायण महाभारत या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपण एकतर आपल्या संस्कृतीच्या इतक्या जवळच्या गोष्टी आहेत, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणाऱ्या जवळच्या गोष्टी आहेत, आपल्या गोष्टी वाटतात त्या कारण. आणि तर काय अर्थाने या सगळ्याकडे पाहायला पाहिजे. ओके, रामायणामधून किंवा महाभारतामधून घ्यावं तेवढं थोडं आहे. तुम्ही ज्या अँगलनं बघाल, समजा आर्किओलॉजीचा विद्यार्थी असेल तिथं तो बघू शकतो, खगोलशास्त्राचा विद्यार्थी त्या बाजूनं बघू शकतो, काव्यशास्त्र याचा विद्यार्थी त्या बाजूनं बघू शकतो, असं सगळंच आहे. सर्वसामान्य म्हणून सगळंच आहे. पण सर्वसामान्य म्हणून आता हे सर्वसामान्याकरता चालेल का, तर चालेल. आपण बघूया की आपण बिझनेस स्कूलमध्ये जातो तेव्हा केस स्टडीज असतात, लॉमध्ये केस स्टडीज असतात, मेडिसिनमध्ये केस स्टडीज असतात. मला असं वाटतं म्हणजे ती इतिहासाची डेफिनेशन्स आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. केस स्टडी म्हणून बघावं. पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं आपण जसं म्हणतो तसं आपण त्या मिस्टेक परत परत करून नंतरच त्याच्यातून ज्ञान घेण्यापेक्षा आपण ह्या जर सगळ्या जर केस स्टडी जर बघितल्या तर आपल्याला आधीच कळतं काय करावं. म्हणजे रागद्वेष मोह याच्याकरता काय करावं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला. जेव्हा आपण कामावर कंट्रोल करू शकत नाही तेव्हा काम ऐश क्रोध ऐश जे भगवद्गीतेचं आहे त्याच्याकरता काय होत जातं याला आपल्याला सल्ला मिळतो. आणि रामदासांनी जसं म्हणजे रामदास स्वामींनी जसं मनाचे श्लोक सांगितले, आपल्याला डायरेक्ट सांगितलं असतं की ओंकार तू असं करू नको तर ओंकारला राग येईल. त्यांनी आपलं स्वतःच केलं, मना सज्जना भक्ती पंथईची जावे. हे जसं सांगितलं तसं पूर्वी झालेल्या घटनातून म्हणजे आपल्याला आपण इमोशनली अटॅच नाही, म्हणजे स्वतःला आपल्याला वाईट वाटत नाही, पण त्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य कसं जगावं. म्हणजे वैशेषिक सूत्राचं धर्माची डेफिनेशन अशी आहे, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. म्हणजे आपली प्रॉस्पेरिटी कशी व्हावी आणि आपल्याला उत्तमातलं उत्तमसुद्धा केव्हा आहे कसं कळावं. म्हणजे प्रॉस्पेरिटी करा पण थांबावं केव्हा, किंवा प्रॉस्पेरिटी करून ती एन्जॉय पण करता आली पाहिजे. हे दोन्हीचा बॅलन्स कसा कळावा याच्याकरता जे काही आपण ज्ञान घेतो किंवा लागतं त्याला धर्म म्हणतात. म्हणूनच रामो विग्रहवान धर्म, म्हणून रामायण हे धर्मकाव्य आहे किंवा महाभारत हे धर्मकाव्य आहे. सो केस स्टडी म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. क्या बात आहे. हा खूपच सुंदर आणि व्हेरी प्रॅक्टिकल लॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आहे की ते केस स्टडी म्हणून घ्यावं. खूप खूप आभार सर तुमचे. म्हणजे सर भारतात नसतात, ते आज मी आता काही दिवस पुण्यात आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेड्यूलमधला जो काही वेळ काढून आजचा हा एपिसोड केला आहे, मग खूप खूप आभार तुमचे. म्हणजे एकतर मराठीत या पद्धतीचं एकतर प्रॉब्लेम असा होतो की या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन्स करायला समोरची व्यक्ती हवी असते आणि आम्हीही काउंटर करणार होतो, तर मग आम्हालाही त्या पद्धतीची उत्तर अपेक्षित होती. तर खूपच छान एपिसोड झाला आजचा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. सर परत भारतात आले की परत दुसरा एपिसोड आपण नक्की करतोय. नमस्कार. तुमचे दोघांचे आभार. लो असा